नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाची नामे चुके जन्मव्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदि शक्ति मुक्ता बाई की जय सद्गुरु जोग महाराज की जय दत्तात्रेय भगवान की जय। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने दत्तात्रेय भगवंताच्या दरबारामध्ये संत चरित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात। बोलता बोलता आज आपला संत चरित्र कथेचा चौथा दिवस। आपण चौथ्या दिवसाला आज या ठिकाणी कथा प्रारंभ करत आहोत। गेले 3 दिवस झाले आपण भक्तराज अर्जुनांचं चरित्र ऐकतोय। अर्जुनांचं चरित्र श्रवण करत करत आपलं चिंतन इथपर्यंत आलेले। थोडी अजून एक प्रस्तावना करतो, कारण आजचा दिवस हा हरिदिनीचा दिवस आहे, एकादशी। आज ही पर्वणी आपल्या सप्ताहामध्ये काही 2-3 पर्वणी येत असतात। यामध्ये आज एकादशीचं महत्त्व पूजनीय डोंगरेजी महाराज असं सांगायची,
एकादशी के दिन अन्न का दर्शन तो क्या लेकिन स्मरण करना भी पाप है. वाक्य परत ऐका बरं. एकादशी के दिन अन्न का दर्शन तो क्या स्मरण करना भी पाप है. एवढं डोंगरेजी महाराज एकादशीचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करून सांगायचे. एकादशी तुकोबाराय बोलले एवढं काही अवघड नाही एकादशी करणं. एकादशी 15 दिवसाला येते. 15 दिवसा एक एकादशी कारे न करिसी व्रत सार. तुकोबाराय बोलले 15 दिवसाला एक तर येते, एकदा तर येते. 15 दिवसा एक एकादशी आणि कारे न करिसी. तुम्ही का एकादशी करत नाही, का उपवास धरत नाही? एका दिवसानं का जीव जातो असं गाथ्यात लिहिलेलं आहे. काय तुझा जीव जातो एका दिवसे. एका दिवसानं का माणसाचा जीव जातो. तुकोबाराय बोलले असं फराळाच्या मिसे धनी गेसी. फराळ दाबून आणतो एकादशीला सगळं त्या ठिकाणी, आणि एका दिवसानं का माणसाचा जीव जातो. महाराजांचा आग्रह एकादशीला उपवास करा, एकादशी धरली पाहिजे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. रुक्मांगद नावाचा राजा एकादशी केली आणि रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. बरेच प्रमाण आलेले. नाथ महाराजांनी भरपूर पुरावे दिलेले एकादशी संदर्भामध्ये. म्हणून एकादशीचा अन्नपान गाथ्यातले प्रमाण आहे का. एकादशीचा अन्नपान जे नर करीती भोजन ते श्वानविष्टे समान अधमजन ते एक. एकादशीच्या दिवशी महाराज सांगतात तुकोबाराय अन्न सेवन करणं ती श्वानाची विष्ठा का नाही. म्हणून पुन्हा पुढचं ऐका. एकादशी जर कोणी करत असेल आणि एकादशीला जागर करत असेल तर त्यांच्याकरता सुद्धा प्रमाण आलं गाथ्यात. एकादशीच्या दिवशी गाती ऐकती हरिकीर्तन. एकादशीच्या दिवशी हरिकीर्तन गाती, एकादशीच्या दिवशी हरिकीर्तन ऐकती. ऐकल्यानंतर गायल्यानंतर त्यांचा अधिकार ते समान विष्णूशी. त्यांची तुलना देवाबरोबर होत असते. एकादशीच्या दिवशी जागर करणारा, एकादशी धरणारा, असा एकादशीचा महिमा सांगितला. एकादशीची कथा आहे, फक्त टच करून पुढे चालणारी मी सांगून आलेलो आहे कथा. आमच्या फडावर परंपरेमध्ये सद्गुरुदादा महाराजांच्या परंपरेत डोंगरे नावाचा एक कुत्रा होता आणि तो कुत्रा एकादशी धरत होता. जुना काळ असा आहे. जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी अशी रोजनिशी नाही, कॅलेंडर नाही, पंचांग नाही. मग एकादशी कधीची तर त्या काळात दादा महाराजांच्या सानिध्यात ते कुत्र राहिलं आणि मग असं व्हायचं लोक अंदाज लावायची आजकालची एकादशी आलेली. मग कुत्र्याला भाकर टाकून पाहायची. कुत्र्याने जर भाकर खाल्ली नाही, टाकलेली भाकर जर कुत्र्यानं खाल्ली नाही, ओळखाव आज एकादशी. आणि मग लोक एकादशी धरत होते. म्हणजे एकादशी धरा कोण सांगत होतं? पंचांग नाही. एकादशी धरा कोण सांगत होतं? तुमची रोजनिशी नाही. एकादशी धरा म्हणून सांगत होतं कुत्र. म्हणजे 4 पायाचं कुत्र सांगत होतं आणि 2 पायाचे धरत होती. हे काय आश्चर्य मोठे. लोकांनी त्या ठिकाणी उपवास करावा असं कुत्र्याने सांगावं. अजून मुक्ताबाई फडावर, आईसाहेब मुक्ताबाईंच्या फडावर वक्ते बाबा सांगत एक गाढव एकादशी धरायचं म्हणे. ती गाढवाला उपवास होता. कदम माऊलींच्या मुखातून असं ऐकलं पुणे जिल्ह्यात एक असं गाव आहे म्हणे की त्या वस्तीवरचे लोक, त्या वाडीवरचे लोक त्या दिवशी बैलाला सुद्धा, गुरढोरांना, म्हशींना सुद्धा उपवास धरायला लावतात. दशमीला टाकी धुवून घेतात ती पाण्याची आणि मग एकादशीला बैलाला काय खाऊ घालाव. माझ्याकडे पुरावा आहे बरं का तो.
एकादशीच्या दिवशी मग गुरंढोरं बैलांना काय खाऊ घालावं, तर एकादशीला फक्त ऊस खाऊ घालतात ती त्या वाडीवर. त्या गावाचं नाव सुद्धा होतं माऊलींनी सांगितलेलं. ऊस खाऊ घालतात, चारा टाकायचा नाही. म्हणजे बैल एकादशी धरतात, कुत्र एकादशी धरतं, गाढव एकादशी करतं. आता माणसांविषयी जिथं कुत्रे धरत असेल तिथं माझा सांगायचा भाव असाच होता कदम माऊली. मला हेच सांगायचं होतं की माणसं धरतच असतील, जिथं सगळे उपवास करतात तिथं एका काही सांगायचं काम आहे महाराज एकादशी धरा म्हणून. एकादशी सगळे आपण करतच आहात, पण मग असतात काही काही असे गावात एखादं गिऱ्हाईक, जसं आई काय करते, पोराचा मेकअप करते आणि काळा टिपका ठेवून देते नजर लावू नये म्हणून, नजर लागू नये म्हणून. तसं एखादा काळा टिपका असतोच म्हणून एकादशी धरावी, एकादशी करावी, असा एकादशीचा महिमा सांगितला. चला, एकादशी झाली, आता आपल्याला पुढं चालायचंय, भक्त चरित्राकडे आपल्याला चालायचंय. आज जशी एकादशीची पर्वणी, तसा आज गीता जयंती सुद्धा आहे. आज भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. जन्म. गीता ही गंगा ही अवताराला आलेली. आज कोणत्या ठिकाणी आली तोच प्रसंग चालू आहे पहा आपला. म्हणून आज आपण जास्त प्रस्तावनेत वेळ न घालवता गीता जयंती पण आहे आणि ज्यांना गीता सांगितलेली आहे त्यांचं चरित्र चालू योगायोग. म्हणून भगवान परमात्मा भक्ताचे काम कसे करतो याकरता एक एक भक्ताचा पुरावा देत देत तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथी झाले आणि रथ चालवत होते, पुरावा देता. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, 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 अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. तुकोबाराय सांगतात, भक्तराज अर्जुन आणि या अर्जुनांच्या रथावर भगवान परमात्मा सारथी झाली. अर्जुनाची रथी होय हा सारथी, हा परमात्मा अर्जुनाची रथी सारथी झाला. चला, कोण अर्जुन? अर्जुनांच्या मागच्या पिढ्या आपण त्या ठिकाणी भरपूर पाहून आलेलो आहे.
अर्जुनाच्या रथावर भगवान परमात्मा सारथी झाले आणि रथ चालवत होते. ते कोण अर्जुन? गेले 2 दिवसापासून अर्जुनांचं चरित्र आपण या ठिकाणी महाभारतात अनेक शास्त्रांमध्ये अर्जुनांचं चरित्र ज्या महात्म्यांच्या मुखातून मी श्रवण करून आलो, वाचून आलो ग्रंथामध्ये, आपल्या समोर त्या कथा मी प्रगट करत राहिलो. ऐका, या अर्जुनावर भगवान परमात्मा किती प्रेम करत होते. थोडं ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना त्यात काही ओव्या सापडल्या. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय आपल्याकडे पारायण चालू आहे. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी एवढे बारकावे सांगितले अर्जुनाविषयी. माऊली सांगतात, जगाच्या मालकाचं प्रेम अनेकांवर होतं. जोपर्यंत पांडव जन्माला आले नव्हते ना, तोपर्यंत देवाचं प्रेम अनेकांवर होतं. कोणाकोणावर होतं? गरुडावर प्रेम होतं देवाचं. पांडव जन्माला आले नव्हते त्या अगोदर गरुडावर प्रेम होतं. पुन्हा शेष या नागावर प्रेम होतं. लक्ष्मी आई साहेब यांच्यावरही देवाचं प्रेम होतं. अजून जे ऋषी मुनी, हिमालयात ध्यान करणारे, गुफेतले साधू, या सगळ्यांवर देवाचं प्रेम होतं. जे योगी आहे, योग साधना करणारी, देवाचं त्यांच्यावरही प्रेम होतं. पण पांडव जन्माला आले नव्हते तोपर्यंतच. आता पुढची ओवी ऐका. माऊली सांगतात, ज्या दिवसापासून पांडवांचा जन्म झाला तेव्हापासून हे सगळे माग सोडले. परी ते आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुख एकंदरे झाले. जिये दिवसी हुनी जन्मले पांडव हे. पांडव जन्मले आणि पांडवांचा जन्म होता बरोबर माऊली सांगतात यांना बाकीच्यांना लोटून दिलं देवानं. परी ते आघवेची एकीकडे ठेली, त्यांना एकीकडे म्हणजे थप्पीला लावून दिलं. माझे पांडव आले, आता पांडव आले, पांडवांचा जन्म झाला. तर कोण कोण सोडलं? गरुडावरचं प्रेम कमी झालं, ऋषी मुनींचं यांच्यावरचं देवाचं प्रेम कमी झालं. एवढंच नाही, जे योगी, गरुड, शेष या सगळ्यांना बाजूला टाकलं. अजून पुरावा आहे बरं का तिथं. सगळ्यांवरचं प्रेम कमी झालं, यात नवल नाही. जे रोज हातपाय दावत होती बिचारी लक्ष्मी माता, तिच्यावरचंही देवाचं प्रेम कमी झालं. आणि जे दिवसी हुनी जन्मले पांडव हे. पांडव जन्मले आणि परी ते आगवेची एकीकडे ठेली. हे सगळे बाजूला ठेवून दिले. 11वा अध्याय तुम्ही ऐकताय, अजून बारकावा ऐका 11व्या अध्यायातला. माऊली बोलले, पांडवावर एवढं प्रेम केलं, पण त्यातही पांडवांपैकी पुन्हा 5 पांडवांपैकी पुन्हा विशेष प्रेम केलं. परी पाचाही आत अर्जुना. ओवी कशी आहे? परी पाचाही आत अर्जुना. 5 अर्जुनावर विशेष देवानं प्रेम केलं. अर्जुनाच्या एवढे आधीन गेले देव, एवढे आधीन गेले. ज्ञानेश्वरीत शेवटचा दृष्टांत माऊलींनी देऊन टाकला. कसं अर्जुनाच्या आधीन गेले देव? तर कामुक का जैसा अंगना आपयता किदी. एखादा कामी पुरुष स्त्रीच्या जसा आधीन जातो म्हणे, तसं देव अर्जुनाच्या आधीन गेले. अर्जुना वाचून कर्मतच नव्हतं देवाला, म्हणून तर द्वारका सोडून देत होते देव. म्हणून स्वतःच्या 16,108 बायकांना त्यागून अर्जुनाबरोबर देव राहत होते. अर्जुनांचं वर्णन महाभारतात असं केलं जागोजागी. अनेक ग्रंथांमध्ये त्या ठिकाणी अर्जुनांचं वर्णन करत असताना कथा सांगितल्या. हा भक्तराज अर्जुन, आणि अर्जुना वाचून देवाला काही करमत नव्हतं. वास्तविक पाहता कधी कधी अर्जुन देवावर रागवत सुद्धा होता. अशा भरपूर पुढं ओव्या आलेले. आला विषय ज्ञानेश्वरीतला म्हणून एक ओवी सांगतो, पुढं चालतो. कोपत होते.
हा कोपे की निवांत साये, हा रुसे तरी बुझावीत जाये. हा कोपे, अर्जुन रागवला की देवानं काय कराव, बुझावीत जाई. अजून एक प्रमाण सांगितलं महाराजांनी ओवी. हा कोपोनी आकारी जे, रागा रागात कधी कधी अर्जुन बोलायचा, रागात एकदम क्रोधात येऊन देवाला बोलवाव. पण देवानं काय करावं माहिती का, रुसे तरी बुजावीत जाई. अर्जुन जर रुसला ना तर समजूत घालावा अर्जुनाची. म्हणजे जेव्हा ते युद्धाला निघाले होते, पुढे प्रसंग येणार आहे पण ओवी आले म्हणून सांगतो. जेव्हा युद्धाचा प्रसंग पुढे आला, देव ज्ञान सांगत होते तर अर्जुन तिथं रागवला होता, देवा हे युद्ध करायचं ठिकाण आहे का गीता ऐकायचं ठिकाण आहे? देवा कोणत्या ठिकाणी काय सांगावे तुला अजून कळत नाही म्हणे. म्हणजे कोणाला शिकवतोय अर्जुन? जो जगाला शिकवतो, जो परमात्मा जगाला शिकवतो, ज्या देवानं वेदाला शिकवलं. येनेची पडवुनी वेद केला शहाणाओ. याने शिकवलं म्हणून वेद शहाणा झाला. आणि त्या देवाला अर्जुनानं शिकवावं. कोणत्या वेळेला तू काय सांगावे देवा, अजून तुझ्याकडे काही ज्ञान नाही म्हणे. असं देव रागवत होता. एवढं आपले अर्जुन रागवत होता. आता एकच ओवी सांगतो जाता जाता ज्ञानेश्वरीत. अर्जुनानं एकदा तर देवाची लाजच काढली. तुला थोडीफार काही असती ना म्हणे तर तू इथं तरी शांत राहिला असता. ये लाजसीना महागोरी कर्मीस होता. ज्ञानोबारांच्या ओया बरं का प्रत्येक या माझ्या शब्दाला. देवा तुला थोडीफार काही लाज वाटती का नाही? आता तुम्ही खरं सांगा, तुमची जर लाज लज्जा कोणी काढली तर तुम्ही त्याला रामराम तरी घालताल का? पण परमात्मा देव आहे ना, भक्त देवाला जे जे बोलतो देव आनंदात स्वीकारतो. देवाला ते गोड वाटतं. भक्त मग काही बोलो, देवाला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी परमात्मा ते ऐकत असतो. चला थोडं पंढरपूरला. जनाबाई बोलत होत्या देवाबरोबर. हा काय एवढा चांगला आहे का काळ्या? जनाबाई सांगायच्या, हा एवढा चांगला नाही, हा कपटी आहे, याचं वागणूक चांगली नाही. म्हणाव जनाबाईंनी, अरे विठ्या काळ्या मूळ मायेच्या करंट्या, याला त्या ठिकाणी लाज नाही. अधून मधून जनाबाई त्या ठिकाणी देवाला शिव्या द्यायच्या. पण देवाला ते खूप आवडायचं, खूप आवडायचं. एवढंच नाही, त्या गवळणींनी कशा शिव्या दिल्या पहा देवाला सुद्धा. कपटी कृष्ण, एका जन्माचा कपट नाही केला म्हणे यानं. याने त्या ठिकाणी या गवळणींनी नाही का भागवतामध्ये एका भ्रमराला बघून गीत गायलेलंय. त्याला भ्रमरगीत म्हणतात भागवतामध्ये. मधुपकितव बंधो मा स्पृशांग्रिं सपत्न्याः कुचविलुलित मालां कुंकुमश्मश्रुभिर्नः वहतु मधुपतिस्तामानिनीनां प्रसादं यदु सदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमिद्रू. भ्रमरगीत आहे भ्रमरगीत. तर त्या भ्रमरगीतात त्या गवळणी बोलल्या, हा कृष्णानं म्हणे आजन कालचा कपटी नाही, या कृष्णानं कपटच केलेलं. काय काय केलं कृष्णानं? श्रियमकृत विरूपाम श्रीजित कामयानाम. या देवाचं काम चांगलं नाही. एका बाईला नक्ट केलेलं यानं. एका अवतारात नाक कापलेलं एका बाईचं. कुठली होती? पळशीच आपले ते तिथली. नाक बोलता बोलता आलं बरं माझ्या तोंडात. ती कृष्ण का एवढा चांगला आहे? नक्ट केलेले शूर्पणखाला याने. कपटी तो एका राजाच्या डोक्यावर पाय देऊन टाकला म्हणे. बलिमपी बलिमत्वा. बळीराजाच्या डोक्यावर पाय टाकला आणि पाताळात घातलं. काय चूक होती राजाची? हा एवढा चांगला नाही म्हणे. अजून त्या ठिकाणी भरपूर उदाहरणं दिलेले. राजा हरिश्चंद्राचं राज्य घेतलं. हा का एवढा काही चांगला आहे? पण गवळणी रागात शिव्या देत होत्या. आता प्रमाण ऐका पुढचं.
गवळणी बोलत होत्या देवाला, पण देव हसतसे शिव्या देता त्या गवळणी, हसतसे शिव्या देता त्या गवळणी, हसत ते शिव्या देता त्या गवळणी, हसता ते शिव्या देता ती गवळणी, हसतसे शिव्या देता त्या गवळणी, हसतसे शिव्या देतसे गवळणी, हसतसे शिव्या देतसे गवळणी, हसतसे शिव्या देतसे गवळणी, मरता जप ध्यानी न बोले तो, मरता जप ध्यानी न बोले तो, हसतसे शिव्या देतसे गवळणी, हसतसे शिव्या देतसे गवळणी, हसतसे शिव्या देतसे गवळणी, गवळणी, हसतसे शिव्या देतसे गवळणी. हसतसे देव हसत होते आणि शिव्या देतसे गवळणी, गवळणी शिव्या द्यायच्या आणि देव हसायची. पहा देवाची लीला. गवळणी तोंडावर देवाला शिव्या देत होत्या. आपण अभिषेक करतो, गवळणी शिव्या देत असे आणि आपण अभिषेक करत असेल तो मौन राहत असे. आपण म्हणतो शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा सुर, बस सगळं आपलं चालू राहतं आणि ते डोळे उघडून बी पाहत नाही आपल्याकडे. आणि तिथं शिव्या शिव्या आणि खिळखिळ असत असे. मस्त एकदम आनंदात असत होते. म्हणजे भक्त देवा करता जे जे करतात ते देवाला आवडतं. अर्जुन बोलला, देवा तुला थोडीफार काहीतरी लाज वाटायला पाहिजे होती. ये लाजसीना महागोरी कर्मीस होता. कोणत्या वेळेला काय सांगावं देवा, पण तरी देवाला त्याचा आनंदच होता. कारण माझा आहे अर्जुन, माझा भक्त आहे. आपुलकीमध्ये माणूस समोरचा किती बोलला तर काहीच वाटत नाही, कारण तो आपलाही. आपुलकी तिथं असा अर्जुन. आणि या अर्जुनांचं त्या ठिकाणी एवढे संकट निवारण केले देवानं. एक कथा सांगतो अजून जाता जाता महाभारतात आली. किती रक्षण केलं अर्जुनांचं जागोजागी. खांडव वनामध्ये वनाचे काही प्रकार आले महाभारतात. खांडव वनात एक वेळेला अर्जुन गेलेला. वनात फिरता 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 फिरत असताना नकळत एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आणि अर्जुनाकडून तिथं त्या वनाला नकळत ही आग लागली. पहा, विस्तो त्या ठिकाणी तो भडकला आणि वनाला आग लागल्यानंतर धो 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 वन पेटायला लागलं. तेवढ्यात आता उन्हाळा दिवस, गवत झाडी कोपाटी जुना काळ भरपूर असायचं. आता गायरान राहिलं नाही, बंधारे मोठाले नाही. आता माणूस चालला तर भाग्यानं चालतो, नाही तर चिखलात पडला गेला. पण मग जुन्या काळामध्ये, कारण आता ठेवलं नाही लोकांनी बंधारे सुद्धा, कोरत 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 कोरत. एका जणांना सांगितलं होतं, बरं झालं हे लोकही ना म्हणे पाकिस्तानच्या शेजारी नाही, नाही ते यांनी पावड्यानं कोरत कोरत अर्धमध्ये गेले असते पाकिस्तानमध्ये. असं चालू असतं लोकांचं. तसं त्या ठिकाणी नकळत अर्जुनाकडून त्या वनाला आग लागली. काहीच कारण नव्हतं बरं का. आग लावायची नव्हती, पेटवायचं नव्हतं. आणि अर्जुन आग लावायचं काम सुद्धा करत नव्हता आपल्यासारखं. नंतर त्या ठिकाणी
काय ऐकलं तुम्ही अशा पद्धतीने. आणि मग नंतर नकळत ती आग लागली. बसल्या बसल्या ते काम झालं अर्जुनाकडून. कारण माणूस जर रिकामा राहिला ना तर त्याला रिकामे उद्योग सुचतात. आता तुम्ही पहा, कीर्तनात कथेत सुद्धा लोक रिकामे बसत नाही. तुम्ही लोक घरी गेल्यानंतर चटाया पहा, ते असे धागे ओढत राहतात बसल्या बसल्या. लोक रिकामे बसत नाही. अवघड परिस्थिती आहे. अशा एवढं थंडी म्हणून असे जाम आहे सगळी. चला, अशा पद्धतीने न कळत रिकाम्या वेळामध्ये वनाला आग लागली. त्याचा परिणाम आग एकदम भडकली. त्या वनामध्ये नागिनीचा परिवार राहत होता. नागिनीची पिल्लं त्या ठिकाणी राहत होती. एकदम भडकलेली आग चौबाजूने त्या ठिकाणी विस्तू पेटत होता. बोलता 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 एकदम पूर्ण वनाला चौबाजूनं घेरलं अग्नीनं. पेट धरला. चौबाजूनं मोठमोठाले लाकडं जळायला लागले. आता तो उन्हाळ्याचा दिवस शेवट त्या ठिकाणी झाला. असं त्याच वनामध्ये तिथं त्या ठिकाणी नागिनीचा एक परिवार राहत होता. ती आपल्या छोट्या छोट्या पिलांना घेऊन तिथं राहत होती. आणि त्या अग्नीमध्ये तिचे छोटे छोटे नागिनीची पिलं आणि ते मारायला लागली. ते होर पळायला लागली. शेवट घडला असं, पाहता 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 नागिनीनं पाहिलं की माझा परिवार जळतोय. मी जर नाही बिळात गेले तर मी मरायच्या मागे. आता पोरं गेले जायना का, पण बदला घेण्याकरता मी मागे राहिली पाहिजे. ज्याने वनाला आग लावलेली आहे त्याला जिवंत सोडायचं नाही. कोण येतो? त्या बिळात छिद्रात जात असताना तिनं पाहून घेतलं तो अर्जुन आहे. सोडायचं नाही या अर्जुनाला. आता मी तर जिवंत सोडणार नाही. ज्याने माझा परिवार मारलेला आहे त्याला मी जिवंत सोडणार नाही. नागिनीचा डावच. मग ती बिळात गेली. कालांतरानं आग विझल्यानंतर ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ती मायावी. तिनं काय केलं पहा, अर्जुन मारायचा पण कसा मारायचा. सुंदर एका स्त्रीचं रूप धारण केलं. पहिले सुंदर रूप धारण केलं. त्या वनात त्या ठिकाणी उभी होती. एका पायावर जणू काय तपश्चर्या करते असं नाटक केलं त्या नागिनीनं. पहिले स्त्रीच्या रूपात मायावी होती ती. स्त्रीच्या रूपांतरामध्ये त्या ठिकाणी तिथं उभी आहे. नेमकं तिला वाटायचं की आज अर्जुन वनात येईल, उद्या अर्जुन वनात येईल. अर्जुनाची वाट पाहत होती. पण योगायोग असं, त्या वनात अर्जुन तर काही गेलाच नाही त्या दिवसापासून. पण दुर्योधन आला रथात बसून. दुर्योधनानं पाहिलं कोणीतरी स्त्री आहे. ओळखलं नाही दुर्योधनानं. मायावी ती. दुर्योधनाने काही ओळखलं नाही. एका दगडावर उभी जणू काय तपश्चर्या करते. डोळे मिटलेले, डोळे लावलेले, जसं आपण बसल्या बसल्या 10 वाजायला डोळे लावतो असे डोळे लावलेले. शांत होती बिचारी नागिन. आणि मग नंतर त्या ठिकाणी बोलता बोलता दुर्योधन जवळ गेला. विचारपूस केली, का ग बाई तू कोण? तिनं सांगितलं, मी ओळखते दुर्योधना तुम्हाला. मी तुम्हालाच माझा परिचय खरा सांगू शकते. कोण तू? मी एक नागिनी. कशा करता वनात थांबली तू? म्हटले मला अर्जुन मारायचा आहे. मला अर्जुनाला त्या ठिकाणी दंश करायचंय. दुर्योधन बोलला, अगं वेडी की काय? नाच सोडून दे. अर्जुनाला मारण्याच्या विचारात सुद्धा तू थांबू नको इथं. अर्जुन अर्जुनी शत्रू वर्णन करत होता बरं का. अर्जुनाचं वर्णन करावं शत्रूनं, ते खरं वर्णन आहे. आमच्या तुकोबारायांचं वर्णन करावं रामेश्वर शास्त्रींनी. रामेश्वर शास्त्री सांगत होते की तुकोबाराय अशी. तसं दुर्योधन सांगत होता नागिनीला, अगं सोडून दे, अर्जुनाला मारणं सोपं नाही. अर्जुन मारणं म्हणजे घरातले उंदर मारणं नाही. अर्जुन येतो. अर्जुनाचा सामना कोणीच करू शकत नाही. पण ती नागिन कशी म्हणते, माहिती मला. अर्जुनाला मारणं साधारण गोष्ट नाही. अर्जुनाला युद्धात कोणी हरू शकत नाही. म्हणे मग तू कसं मारणार? तुम्हाला माहिती नाही दुर्योधना. मग तिनं युक्ती सांगितली तिची. मी काय करणार, कसं करणार, फक्त तुम्ही लांबून पाहत राहा. मला फक्त आणि फक्त जिथं अर्जुन राहतो तिथं नेऊन सोडा. मग दुर्योधनाला थोडी हिंमत आली. बरं झालं, ही जर अर्जुनाला मारत असेल तर मग तर काट्यानं काटा निघतोय. आपल्याला पुढचा पाऊल उचलायचा कामच नाही ना. जर मरत असेल, आणि तुम्हाला अजूनही सांगतो, पूर्ण महाभारताचं युद्ध पाहून घ्या तुम्ही.
पूर्ण महाभारताच्या युद्धामध्ये सगळ्यांना भीती होती फक्त आणि फक्त अर्जुनाची. कर्णाला भीती कोणाचीच नव्हती, दुर्योधनाला भीती कोणाचीच नव्हती. तुम्ही पूर्ण 18 दिवसाचं युद्ध पाहून घ्या. या युद्धात भीती फक्त एकच योद्धा, तो अर्जुन. एवढा धनुर्धारी त्या ठिकाणी योद्धा होता. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण हे रथी महारथी मोठमोठाले योद्धे फक्त घाबरत होते एकाच योद्ध्याला. कारण अर्जुनाचं उत्तर कोणाकडंच नव्हतं. अर्जुनाचं त्या ठिकाणी सामना करण्याकरता एवढा बलवान तरी कोणी नव्हता. काय योद्धा होता अर्जुन, काय इतिहास लिहिला गेला अर्जुनांचा. आजही त्या ठिकाणी अर्जुनांचं जे नाव ग्रंथात घेतल्या जातं, ज्ञानेश्वरीत घेतल्या जातं, भागवतात घेतल्या जातं, अनेक ग्रंथांमध्ये अर्जुनांचं वर्णन योद्धा तसा होता. दुर्योधनाने त्या नागिनीला सांगितलं, ठीक आहे, जर अर्जुन मरत असेल तुझ्याकडून तर माझ्याकरता हा शुभ समाचार आहे, आनंदाची बातमी. मग अर्जुनाने, दुर्योधनानं तिला त्या नागिनीला आपल्या रथात बसवलं. रथात बसून त्या ठिकाणी बरोबर जिथं रोज अर्जुन प्रातःकाल म्हणजे सकाळी सकाळी यायचा तिथं आणून तिला सोडून दिलं. लक्ष ठेव, उद्या येईल बरं तो, रोज येत असतो यवनामध्ये, आल्यानंतर तू कसं मारायचं बघून घे. एवढं बोलून दुर्योधनाचा रथ निघून गेला. आणि नंतर त्या ठिकाणी तिनं कालच्यासारखंच सुंदर एका स्त्रीचं रूप घेतलं, दगडावर उभी. आणि आला ना अर्जुन रस्त्यानं त्या दिशेनं. आल्याबरोबर अर्जुनानं तिला पाहिलं. पाहिल्यानंतर थोडं तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, विचारपूस केली. यवनात अशी बाई अजून दिसली नाही, कुठून आगमन झालं अचानकच. म्हटले, परलोकातून आलेली मी, कशा करता, काय येणं झालं मृत्यू लोकामध्ये. म्हटले, लग्न करायचं होतं आणि योग्य वर पाहिजे म्हणून मी इथं खाली आलेली. सगळं चुकीचं सांगणं लागलं बरं, चालू झालं चुकीचं सांगणं. मला लग्न करायचंय, योग्य वर मिळत नाही म्हणून मी खाली आलेली. अर्जुनानं तिला पाहिलं, सुंदर रूप घेतलेलं. विचारपूस केली, तुला कसा नवरदेव पाहिजे बरं. का विचारलं तुम्ही असं. नाही, कशा गुणाचा नवरदेव पाहिजे म्हणजे फॉर्म भरायला बरं होईल. सांगा कसा नवरदेव पाहिजे. आणि मग तिनं सांगायला सुरुवात केली, धनुर्धारी योद्धा पाहिजे, पराक्रमी पाहिजे, भगवत भक्त पाहिजे, असा पाहिजे तसा पाहिजे. अर्जुनाला वाटलं हे सगळे गुण जवळपास आपल्याकडंच आहे. विचारलं, का ग, मग तू माझ्याबरोबर लग्न करणार का. अहो भाग्य माझं, मग तुमच्यासारखा योद्धा जर मला पती रूपात मिळत असेल तर माझं अहो भाग्य. पण माझी एका अटी म्हणे लग्नाच्या अगोदर. हा मुद्दा महत्वाचा आहे. मी लग्न करते अर्जुना तुमच्या बरोबर, पण माझी एक अट आहे. आणि तेवढी अट मात्र तुम्ही जर मान्य करत असेल तर मी लग्न करायला तयार आहे. तुम्हाला एक वाक्य आवर्जून सांगून जाईल मी. भविष्यातलं वचन कोणी कोणाला देत जाऊ नये. भविष्यातलं वचन दिलं आणि रामप्रभूंना वनवासात जावं लागलं. कैकेयीला 2 वर दिली होती, त्याच वेळेला देऊन टाकायला पाहिजे की तू आत्ताच घे. पण राजा दशरथांनी सांगितलं होतं तुला वाटेल तेव्हा घे. आणि मग तिथं कैकेयी होती. कैकेयी बोलली, महाराज जेव्हा वेळ येईल ना मी तेव्हाच मागून घेईल. आणि ती वेळ आली. आज भरत महाराज त्या ठिकाणी मामाच्या गावाला गेलेले. रामप्रभूंचा अभिषेक होता. अभिषेकाचा प्रसंग, गादीवर रामप्रभू बसणार. आणि तेव्हा त्या प्रसंगामध्ये 2 वर मागून घेतले. कैकेयी मातेने 2 वर मागितले. त्यातून पहिला वर होता, देहू एक वर भरतही टीका, भरताला गादी द्या. दुसऱ्या वराने, तापस वेश विशेष उदासी, तापस वेश विशेष उदासी. तापस वेश
विशेष उदासी 14 बरस राम बनवासी 14 बरस राम बनवासी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. तुळशीदासजी महाराज सांगतात, तापस वेश विशेषी उदासी 14 बरीस राम वनवासी. रामायणातली चौपाई. रामप्रभूंना 14 वर्ष वनवासात का जावं लागलं? पुढचं वचन देऊन ठेवलं होतं कैकेयीला. ज्याने पुढचं वचन दिलं तो फसलाच. आतापर्यंतची इतिहास आहे. शंतनू राजानं वचन दिलं होतं महाभारतात गंगेला, तू जे करल मी तुला कधीच आडवं येणार नाही लग्न झाल्यानंतर. या गंगेनं एक एक मुलं पाण्यात टाकली आणि 7वे भीष्म राहिले, ते पण आडवे आले म्हणून. तुम्ही आडवे आले म्हणे, एक तर मी राहील नाही तर पोरग राहील, तू जा मला मुलगा पाहिजे. आणि जो मुलगा राहिला ना ते भीष्मही. वचन दिलं होतं फक्त वचन. तसं इथं अर्जुनानं तिला सांगितलं. ती बोलते अर्जुनाला, अर्जुना मी लग्न करायला तयार आहे, पण एक अट माझी लग्नाच्या अगोदर. काय अट आहे? माझी अशी अट आहे म्हणे, आमच्या कुळामध्ये अशी प्रथा आहे, अशी परंपरा आहे आमच्या कुळामध्ये, तेवढी अट तुम्हाला मान्य करावं लागेल. सांग ना. आणि मग तिनं सांगितलं. म्हटले असे, लग्नाच्या अगोदर नवरदेवानं पानाचा विडा दुकानात जाऊन आणायचा आणि तो पानाचा विडा नवरीच्या हातात द्यायचा. त्या नवरीनं तो पानाचा विडा तोंडात टाकायचा. बारीक चगळत त्या ठिकाणी चगळून चगळून बरीच वेळ झाली की तो उष्टा पानाचा विडा तोंडात टाकलेला त्या नवरीचा तो बाहेर काढायचा. आणि ज्या नवरदेवाबरोबर लग्न करायचंय त्याने तो उष्टा पानाचा विडा खायचा. लक्षात आलं तुमच्या? नागिन होती ती. तिला विषानं पानाचा विडा भरायचा होता. तिला तो पानाचा विडा, नागिनच ना, चगळून चगळून विष भरायचं होतं त्यात आणि मग अर्जुन मारायचा होता. याला म्हणतात गोड बोलून काट्यानं काटा काढणं. अर्जुन तर मारायचा आहे, पण कसं मारायचा? ताकद तर चालत नाही, युद्ध तर करता येत नाही, मग असं उष्ट देऊन मग अर्जुन मारायचा. असं महाभारतात कथा आलेली. पूजनीय राऊत बाबा फार गोड कथा सांगायची. मग अर्जुनानं ती मान्य केलं म्हणे, जाऊ द्या, हिची इच्छा आहे माझ्यासोबत लग्न करण्याची. अर्जुनाने पानाचा विडा आणून दिला. आणलेला विडा त्या ठिकाणी तिच्या हातात दिला. अर्जुनानं तिनं पुन्हा विचारला अर्जुनाला, हे मान्य आहे ना पण मी बोललेलं सगळं? उष्टा पानाचा विडा तुम्ही खाणार ना? अर्जुनाने इकडं तिकडं पाहून घेतलं, कोणी पाहत तर नाही ना. दोघंच उष्टा पानाचा विडा त्या ठिकाणी कोणी नव्हतं. मग बोलता बोलता तिनं तो तोंडात टाकलाच. पानाचा विडा तोंडात टाकला आणि चगळता चगळता त्यात विष भरायला सुरुवात केली. पूर्ण पानाचा विडा तो विषानं भरल्या गेला. अर्जुना मान्य मान्य. आणि मग तिनं तो पानाचा उष्टा विडा तोंडातून बाहेर काढला. अर्जुनाने 2 बोटात तो घेतलेला आहे. आणि मग अर्जुनानं तो उष्टा विडा खाण्याकरता स्वतःचं तोंड असं वर केलं, जसं लोक झोप येत नाही का, असं मंडपात झोपल्यावर असे ऐकतात काही काही. असं त्या ठिकाणी लोकांचं असं आहे. झोपण्याचे 2-3 प्रकार आहे. काही काही असे झोपतात त्या ठिकाणी. सवय असते काही काहींची, असं वर तोंड केलं की कित्येक मासे येतात, मध्ये फिरून बाहेर जातात. जसं हनुमंतराय गेले होते समुद्राच्या एकीच्या तोंडात, बाहेर आले तसं त्या ठिकाणी माशा फिरत राहतात बिचाऱ्या. अशा पद्धतीने अर्जुनाने स्वतःच तोंड वर केलं, हातात पानाचा विडा घेतलेला आणि स्वतःच्या तोंडात पानाचा विडा टाकणारच होते. कळालं मालकाला, कळालं भगवंताला की माझा भक्त संकटात आहे.
आज मी जर नाही गेलो तर माझा भक्त त्या ठिकाणी माझ्या समोरून कायमचा गेल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा तेवढ्या वेगातच तिथं हातात काठी खांद्यावर घुंगडी अगदी अचानकच प्रगट झाली. बरं प्रगट झाले तर देवानं आल्या बरोबर पहिली ज्या हातामध्ये पानाचा विडा होता त्याला असा झटका दिला. झटक्याने त्या ठिकाणी तो पानाचा विडा बटकन खाली पडला. आणि मग खाली पडला नारायण महाराज खाली पडला. खाली पडल्यानंतर अर्जुनाचं लक्ष गेलं. हे कोणी केलं? देव रूप बदलून आलेले होते, बाबाच्या रूपात होते. पाहिलं तळपायाच्या मस्तकात गेली. काय करावं या म्हाताऱ्याला 2 मिनिटं नसतं आलं तर माझं जमणार होतं लग्न. नुसतं 2 मिनिटं नसते आले बाबा तर माझं लग्न होणार होतं. काय करावं म्हणे, यांना काही हेच काम आहे का मोडायचे काय माहिती. नसता आला तर माझं लग्न होणार होतं. अर्जुन रागवला आणि रागाच्या भारामध्ये आपलं धनुष्य घेतलं आणि लागले देवालाच मारायला. पण मारत असताना हातातला धनुष्य बाण जो पुढं सोडायचा पुढं जातच नव्हता. जागच्या जागीच एवढे प्रयत्न केले. काही चाक नाही का चिखलात जागीच फिरतात तसं देवानं त्या ठिकाणी आपले दृष्टांत येते असे. आणि मग नंतर त्या ठिकाणी भगवंताला मारण्याकरता एवढे प्रयत्न पण जागच्या जागीच त्या ठिकाणी टायर फिरल्यासारखं जागेवरच पंक्चर झालं. लिकीज एकदम लूज, काहीच करता येत नाही. अर्जुनाला कळून चुकलं एकतर माझा परमात्मा आहे नाही तर माझी गुरुही पुढे उभी. दोन्हीपैकी कोणीतरी असायला पाहिजे. धनुष्य खाली ठेवलं हात जोडले. कोणी तुम्ही खऱ्या रूपात या. आणि मग भगवंत त्या ठिकाणी खऱ्या रूपात आले. देवाला पाहिलं पुन्हा अर्जुनाला वाईट वाटलं थोडं. म्हणे देवा तुम्ही? हा मी. म्हणजे देवा तुम्हालाही बरं वाटत नाही काही? हे कोणाचा वेल जर मांडवावर जात असेल तर हे तुम्हालाही देखवत नाही का? म्हणजे तुम्ही माणसाच्या पक्षात गेले का काय? या असं का केलं देवा तुम्ही? तुम्ही इथं का आले? नसते आले देवा तर माझं लग्न होणार होतं. बरोबर आहे अर्जुना, मी म्हणूनच आलो. म्हणजे मोडायलाच का? नाही, म्हणूनच आलो मी. अर्जुनाला जवळ घेतलं देवानं, डोक्यावर हात ठेवला, दिव्य दृष्टी दिली आणि मग अर्जुनाला सांगितलं जिच्या बरोबर लग्न करणार होता एकदा आता बघून घे तिच्याकडं. आणि भगवत कृपेनं देवाच्या कृपेनं आता अर्जुनानं तिच्याकडं पाहिलं तर आता कोणी स्त्री दिसली नाही, आता ती नागिन दिसली. एकदम अर्जुनाला मारण्याकरता रागात क्रोधात तत्पर होती. आणि जेव्हा त्या ठिकाणी अर्जुनाने तिच्याकडं पाहिलं मग जाग्यावर आईस्क्रीम झाला अर्जुन, थंडागार. देवाचे पाय धरले. देवा बरं झालं तुम्ही आली. पहिले काय म्हणत, नसते आले तर बरं झालं असतं. आणि आता पाहिलं ती नागिनी तर आता अर्जुनाचे उद्गारे. देवा बरं झालं तुम्ही आले. तुम्ही जर नसते आले तर अर्जुनाची पुण्यतिथी याच वनात साजरी होणार होती आणि कीर्तन पुन्हा यांनाच करावं लागलं असतं पुण्यतिथीचं. बरं झालं देवा तुम्ही त्या ठिकाणी आली. आणि मग अर्जुनाचे उद्गारे, अर्जुनाचे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये, देवा तू आमच्या करता गुरु आहे, तू आमच्या करता माता आहे, तू आमच्या करता पिता आहे आणि तू आमच्या करता रक्षण करणार आहे. ओवी ऐका. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. देवा आमची आपत्ती आजपर्यंत सगळं रक्षण करणारा भगवंता तूच आहे. देवा तूच राखतो आम्हाला, तूच रक्षण करतो. देवा संकट काळात कधी पुढं उभा राहतो, कधी माग उभा राहतो, पण उभा राहतो. देव उभा मागे पुढे, 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 उगवी कोडे
भक्ताचे उद्गारे देवा. तू आमच्या मागं उभा राहतो, संकट काळात पुढं उभा राहतो. प्रत्येक वेळेला भगवान परमात्मा भक्तांचं रक्षण करतो. अशी भरपूर श्लोक आलेली. अशा भक्तांचं रक्षण करण्याची जबाबदारी भगवंताची. खरं तर हे भक्त एवढे पवित्र आहे. 5 पांडव, या पांडवांचं नाव घेतलं तरी माणसाला त्या ठिकाणी पुण्य मिळतं. किती पुण्य मिळतं? पांडव गीता बरं का. पांडव गीतेमध्ये असा एक श्लोक आला की धर्मराजाचं नाव घेतलं तर काय पुण्य, भीमाचं नाव घेतलं तर काय पुण्य, अर्जुनाचं नाव घेतलं तर काय पुण्य, नकुल सहदेवाचं नाव घेतलं तर काय पुण्य. एक श्लोक ऐका. पांडव गीतेमध्ये त्यांनी असं गोड वर्णन केलं. धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन माद्रीसुतो कथयतां न भवन्ति रोगाः. कोणाचं नाव घेतल्यानंतर काय फायदा? श्लोकाचा अर्थ आहे का? धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन. युधिष्ठिराचं नाव जर रोज घेतलं ना तर माणसाला धर्म करण्याची इच्छा होते म्हणे. पांडवांचं नाव घेतलं तर काय फायदा? नुसतं धर्मराजांचं नाव घेतलं तर धर्म वाढतो माणसाचा. पुढे पापम प्रणश्यती वृकोदर कीर्तनेन. पाप नष्ट होतात भीमदादाचं नाव घेतल्यानंतर. नामाचं महात्म्य. अजून पुढं शत्रुर्विनश्यती धनंजय कीर्तनेन. शत्रू नष्ट होतात अर्जुनाचं नाव घेतल्यानंतर. आणि माद्रीसुतो कथयताम न भवन्ति रोगाः. नकुल सहदेवाचं जर नाव रोज घेतलं तर माणसाला आजार होत नाही, माणसाला रोग होत नाही. हे झाले शास्त्रातले श्लोक. आता गात्यात चला. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या तरतील दोषी. तयाच्या चिंतने जळतील राशी पातकाच्या. जळतील राशी, जळतील राशी. सानी पव ग ग ग ग पनी स ग ग नि ग सा. सा ग म प प प म प नि प. ग म प नि 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 सा नि द म ध नि द म ग. जळतील
दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट। तुकोबाराई सांगतात, तयाच्या चिंतने जळतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। त्यांचं नाव घेतलं तर पातक जळतात, त्यांचं नाव घेतलं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे। तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे। आता हे झाले गात्यातले प्रमाण। नाथ भागवतातली एक ओवी ऐका। नाथ महाराज बोलली, आई सिया भक्ताचे दर्शन झाल्या तर ती नवल कोण। अशा भक्ताचं दर्शन झालं, नाव घेतलं तर तरणार नाही असा माणूस दाखवा तुम्ही। यांचं नाव घेतलं, यांचं चिंतन जरी केलं तर माणसाला एक धैर्य निर्माण होतं। पहा, कधी कधी चांगल्या माणसाचं स्मरण जर आपण केलं ना, मन प्रसन्न होतं। चांगल्या महात्म्याचं ध्यान करा, माऊलीच्या समाधीचं दर्शन करा। आपण समजा इथून निघालो, गेलो केराळा फाट्यावर, बस धरली, डायरेक्ट पुणे लागली, कारण वेळ कमी ना, डायरेक्ट पुणे धरली। पुण्याहून आळंदीला आलो, खाली उतरली तुम्ही उतरली, खाली उतरली, जाता बरोबर पहिले आंघोळ करून घ्या, थंडीचे दिवस आहे पण घ्या करून। इंद्रायणी मातेमध्ये स्नान झालं ना तुमचं? झालं, चला बारीला लागा, दर्शन करून घेऊ समाधीचं। लागले, पिंपळाच्या झाडाजवळून खालूनच बारी होती, लागले लाईनीत। आला नंबर पहिले आजीचा, घेतलं त्यांनी दर्शन, बाकीच्यांनी घेऊन घ्या पटपट। सगळ्यांनी समाधीवर डोकं टेकवा। टेकवलं डोकं। महिला मंडळांना पहिलं प्राधान्य दिलं, कारण तुम्ही लाडक्या बहिणी, पहिलं प्राधान्य यांना आलं। काय मजा आहे बहिणींची, बापरे। हा बहिणींचाच आशीर्वाद आहे। चला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी चरित्र सांगत होतो बरं का। असं यांचं चिंतन, भक्ताचं चिंतन झाल्या तर ती नवल कोण। सांगा, यांचं नाव घेतलं तरलं नाही असं होतच नाही। झालं, सगळं घडलं। अर्जुनांचं सगळं चरित्र त्या ठिकाणी पाहत पाहत आता पुढे युद्धाला त्या ठिकाणी तयारी करायची होती। कौरव पांडव सगळं सैन्य वाटून घेतलेलं होतं। आता युद्ध प्रारंभ होणार। युद्धासाठी भूमी निवडण्यात आली होती कुरुक्षेत्र। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। धर्मभूमी कुरुक्षेत्र भूमी, या कुरुक्षेत्राच्या भरपूर कथा आल्या पहा। कुरुक्षेत्र भूमी हीच भूमी युद्धासाठी का निवडण्यात आली, छोटीशी कथा सांगतो आणि पुढे चालतो। म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध जिथं व्हायचंय, देव सुद्धा विचार करत होते अशी भूमी की जिथं युद्ध होईल। कारण युद्ध होणार म्हणजे साधारण नव्हतं। युद्ध होणार म्हणजे भीष्माचार्यांसारखे रथी महारथी आता जमिनीवर पडणार होती। रक्ताचा सडा, रक्ताचा पूर ज्या जमिनीवर वाहणारे, ती भूमी युद्धासाठी निवडायची तर देवच निघाली एकदा निवडायला। जिथं कुरुक्षेत्र आहे ना, देव परमात्मा तिथं पाहत 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 तिथं आली। एवढी कथा ऐका थोडं। तिथं आल्यानंतर भगवान परमात्मा, देवानं पाहिलं एक कुटुंब काम करत होतं तिथं। दुसऱ्या दिवशी देवानं असं पाहिलं, आज जिथं कुरुक्षेत्र आहे ना तिथं काम करत होतं एक कुटुंब। पुन्हा झालं असं, सकाळी सकाळी त्या ठिकाणी मालकाने आपल्या पत्नीला सांगितलं, अगं मला आहे ना शेतात पुढं जायचंय, पावसाळ्याचे दिवस आहे, पेरडीचे दिवस आहे, तू एक काम कर, तुझं उरकलं की बाळाला घेऊन ये, भाकर घेऊन ये, मी पुढे चालतो। मालक गेले पुढे। या माऊलीचा स्वयंपाक उरकला,
सगळं झालं. तिनं त्या ठिकाणी जुना काळ घेतलं, बाळाला पाठीला बांधून आपल्या भाकर वगैरे जे काय असेल ते टोपल्यात घेतलं, निघाली घेऊन. पण पाहिलं तर नेमकं मालक काम करत होते. भांड्यात पाहिलं तर पाणी नव्हतं. पहिले पाणी आणून मग त्यांना आवाज देऊन जेवू घालू. तर तेवढ्यात मुलाला कुठं ठेवायचं, बाळाला कुठं ठेवायचं? तर जुना काळ, जुनं कुरुक्षेत्र, ती युद्धभूमी जिथं झाली ते कुरुक्षेत्र भूमी, तिथं त्या माऊलीनं काय केलं, झोका बांधला. असा जसं आपण शेतात झोका बांधतो ना, तसं कुपाटीला त्या ठिकाणी असा एकीकडून फांदीला एकीकडून कुपाटीला बाळाला झोका बांधला आणि त्यात दिला मुलाला टाकून. त्या बाळाला त्यात टाकल्यानंतर भांडं उचललं, पाणी आणण्याकरता माऊली निघून गेली. ती गेल्यानंतर तिथं झालं असं, कुरुक्षेत्र भूमीमध्ये भला मोठा साप त्या ठिकाणी राहणारा, एवढ्या दिवसाचा त्या ठिकाणी कसा आला आणि कुठून निघाला, जुनं काळ, जुनं घनदाट अरण्य. एका कुपाटीतून जसा साप निघाला तर बरोबर जिथं मुलाला टाकलेलं होतं त्यात तो साप गेला. आता प्रसंग पहा, या बाळाचे वडील शेतात काम करताय, आई पाण्याला गेलेली आणि अशा अवस्थेमध्ये मुलगा एकटाच तिथं सापमध्ये गेला. पुढचा ऐका, ती भूमी कशी आहे, देवानं कुरुक्षेत्र हीच भूमी युद्धासाठी का निवडली. पाणी वगैरे माऊली घेऊन आली, डोक्यावर त्या ठिकाणी भांडं तसंच येत होती ना. तर येता येता तिनं पुढं पाहिलं बाळाकडं, तर ज्या झोक्यामध्ये पाण्यामध्ये तिथं बाळाला टाकलेलं होतं त्यातून साप बाहेर निघताना तिनं पाहिलं. जन्म देणाऱ्या आईनं सापाला बाहेर निघताना पाहिलं पाळण्यातून, झोक्यातून. आणि पाहिलं तर तिला तेवढ्यापुरतं वाईट वाटलं. तिला कळून चुकलं की आपल्या मुलाला सर्पदंश झालेलं आहे, आपल्या मुलाला साप चावलेला आहे, म्हणजे आपला मुलगा मेलेला आहे. पण आता जर मी रडले न ओरडले ना तर दुसरा प्रश्न, या बाळाचे वडील सकाळपासून उपवाशी आहे, ते जेवणार नाही, ते पाणी पण पिणार नाही. मग आणि तिथं त्या ठिकाणी तिनं ते भांडं खाली टेकवलं. देव पाहत होते सगळं खोडाच्या आड लपून, परमात्मा सगळं पाहत होते कुरुक्षेत्रावर. ते कुटुंब पाहत होते, त्या माऊलीला पाहत होते, साप जाताना पाहत होते. तिनं भांडं खाली पडू दिलं नाही, तेही देवानं पाहिलं. आणि शेवट अशी एक रुमाल वगैरे छोटासा घेतला, झोक्यावर ते टाकून दिलं, पांघरून टाकलं. तिला कळालं मुलगा मेलेला आहे, पाहिलं पण तरी पांघरून टाकलं. मालकाला आवाज दिला, त्यांना जेवू घातलं. आणि जेवू घातल्याच्या नंतर जेवून तृप्त झाले. मग सांगितलं, का हो तुम्ही काही पाहिलं का? म्हणे नाही. अहो मी पाण्याला गेले, तुम्ही शेतात होते, तर मी पाहिलं आपल्या मुलाला सर्पदंश झाला, मुलाला साप चावला. केव्हा सांगितलं? बापाचं त्या ठिकाणी जेवण झालं त्या लेकराच्या, आणि मग सांगितलं की बाळाला त्या ठिकाणी सर्पदंश झाला. आणि सगळं देवानं हे चरित्र पाहिलं. देवानं लगेच निर्णय घेतला, हीच भूमी, कुरुक्षेत्राची भूमी युद्धासाठी योग्य भूमी आहे. का? कारण ज्या भूमीवर एवढ्या कठोर हृदयाच्या स्त्रिया राहतात तीच भूमी युद्ध सहन करू शकते. तीच भूमी रक्ताचा पूर, रक्ताचा सडा पडणारे ते सहन करू शकते. कारण काय त्या बाईचं त्या माऊलीचं हृदय दगडासारखं म्हणावं. मुलगा मेलेला डोळ्यानं पाहिला, पण डोळ्यातून पाणी येऊ दिलं नाही, डोक्यावरचं भांडं खाली पडू दिलं नाही. ज्या भूमीवर अशा कठोर हृदयाच्या स्त्रिया राहतात म्हणे, ती भूमी सुद्धा कठोर असायला पाहिजे. आणि तिथंच त्या ठिकाणी मला असं वाटतं युद्ध झालं पाहिजे कौरव पांडवांचं. आणि म्हणून कुरुक्षेत्र भूमी देवानं युद्धासाठी निवडली. ही कथा आहे पहा तिथली. आता पुढं त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ होणार. तर तेवढ्यात तिथं भगवान परमात्मा तर पांडवांकडनंच होते, अर्ध सैन्य सगळं देवाचं सैन्य कौरवांकडनं. एकाने विचारलं, का हो? म्हणे देव होते पांडवांकडून, मग बलरामदादा कुठं होते तेव्हा? तर ऐका, थोडक्यात त्यांची कथा सांगून जातो. बलरामदादा कौरव पांडवांचं युद्ध झालं तर पूर्ण युद्धात नव्हते. मी पुढची कथा सांगून आता टच करून पुढे चालतो. बलरामदादा शेवटच्या दिवशी आले होते. शेवट म्हणजे ज्या दिवशी भीमदादानं दुर्योधनाला गदा मारून मारून मांडी तोडली, जिथं दुर्योधन पडलेला होता तिथं आले होते दादा. म्हणजे सगळं झालं होतं, सगळे मेले होते, मग आले होते बलरामदादा. बलरामदादा युद्धात नव्हते,
ते का नव्हते त्यांना देवानंच थांबू दिलं नाही घरी. कारण असं होतं, दुर्योधन हा शिष्य होता बलराम दादांचा. बलराम दादांकडे दुर्योधनाचं गदायुद्ध हे अध्ययन झालेलं होतं. आणि मग देवाला चांगलंच माहिती होतं, आपले मोठे भाऊ का थांबले तर हे कौरवांकडून आणि मी पांडवांकडून ते लढतील तेव्हा लढतील, पण आम्हा दोघा भावांनाच पहिले लढावं लागल. कृष्ण आणि बलराम दादा या दोघांनाच लढावं लागल युद्धामध्ये. मग काय करायचं, तर देवानं एकदा अशी युक्ती रचली, काही झालं तर चालल पण यांना काढून द्यावं एकदा इथून आणि मग पुढं करू युद्ध. मग एकदा अशी पर्वणी होती पहा, सगळे लोक आंघोळीला जात होते गंगेवर. दादा पर्वणी आली ग्रहणाची, जा स्नान करणं, आजचं पुण्य काही वेगळं आहे. आणि मग गंगेवर गर्दीच गर्दी. बलराम दादाही गेले तिथं. आंघोळ वगैरे करत असताना, स्नान करत असताना नेमकं दादा थंडीचे दिवस बुडी मारली वर आले तर गर्दीमध्ये त्या ठिकाणी अंगावरचं पाणी असं काढत होते. पाणी काढता काढता नेमकं त्यांचा असा खुंबा लागला एका वृद्ध ब्राह्मणांना. देवबाप्पांना असा खुंबा लागला बलराम दादांचा. खुंबा जसा छातीत लागला, वृद्ध देवबाप्पा खाली पडले आणि जसं खाली पडले तसं ते गेले. म्हणजे पडशील नाही, लगेच गेले. ते सगळी लीलाच होती देवाची. खाली पडले आणि गेले. चर्चा चालू झाली. दादानं पर्वणीवर ब्राह्मणाची हत्या केली, ब्राह्मण मारला. जिकडं तिकडं चर्चा. ब्राह्मणाचा वध केला, बलराम दादांनी ब्राह्मण मारला. चांगली पर्वणी होती आणि पर्वणीमध्ये चांगलं करावं तर पाप केलं. लोकांना दादा सांगत होते, अरे बाबांनो, माझ्याकडून न कळत धक्का लागला, ते खाली पडले आणि ते गेले, माझी काही चूक नाही. पण मग आता झालं ते झालं. बलराम दादा घरी आले, देवाच्या कानावरती बातमी पोहोचली. देव बोलले, दादा गंगेच्या काठी काही पुण्य केलं म्हणे तुम्ही आज. आता ते देवच बोलायला, तुम्ही काही पुण्याचं काम केलं. मला असं कळालं की तुम्ही ब्राह्मणाला मारलं. कृष्णा तू तरी असं नको म्हणू. आता घरातल्या माणसानं जर असं सांगितलं तर बाहेरचे का तोंड सुख घेणार नाही. कृष्णा मी मारलं नाही म्हणे, न कळत हात लागला आणि ते गेले, झालं त्या ठिकाणी, असं झालं माझ्याकडून. पण दादा काही का असं ना, पण तुम्ही ब्राह्मण मारलेला आहे हे तर खरंच आहे. अरे पुन्हा तेच. कृष्णा तू असं म्हणू नको बाबा. दादा मग काय म्हणू. असं म्हणू का, हळूच खुंबा मारला असं म्हणू का. हळू देवबाप्पा खाली आले आणि हळूच मेले असं म्हणू का. मेले गेले एकच आहे ना. गेले आता झालं ते झालं. मग आता काय करता. कृष्णा याला काही पर्याय नाही का. देव बोलले पर्याय भरपूर आहे, पण केले तर ना. डॉक्टर साहेब गोळ्या औषध देतात पण घेतल्या तर ना. आता तुम्ही जर खिडकीतून मागून फेकून देता असेल तर कसं काय गुण येणार आहे. तसं त्या ठिकाणी दादा मी पर्याय सांगतो, पण तुम्ही जर ते पाळलं तर पापमुक्त होताल. कृष्णा काय करू. काही नाही दादा, एकच करा, तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करत राहा. म्हणे कशी करू. गाडीनं का पै गाडीनं नाही, रथात नाही, पै तीर्थयात्रा केली ना दादा तर विशेष पुण्य असतं. आणि मग कृष्णा पण पाप जळल ना. एवढं मोठं पाप घडलेलं माझ्या हातून ते सगळं नष्ट होईल ना. दादा तुम्ही जा, सगळं त्या ठिकाणी धुतल्या जाईल, तुम्ही चिंताच करू नका. आणि मग भगवंतानं बलराम दादांना गोड बोलून तीर्थयात्रेला काढून दिलं. पाहिलं गेले आता गावाच्या बाहेर. आणि मग युद्धाची तयारी चालू केली. मोठ्या भावाला काढून दिला असे प्रमाणे. मोठ्या भावाला त्या ठिकाणी दिलं काढून तीर्थयात्रेला. आणि मग भगवंतानी ठरवलं आता युद्धाची तयारी केली पाहिजे. युद्धाचा भाग युद्ध प्रसंगामध्ये बलराम दादा तीर्थयात्रेला. युद्ध प्रारंभ होणार. युद्धाला तयारी साधारण नव्हती बरं. कौरव पक्षामध्ये सुद्धा फार मोठमोठाले योद्धे होते. ज्या योद्ध्यांचं वर्णन माऊली करतात. कसे योद्धे होते ऐका. हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपुगज पंचाननो कर्णवीरू, या एकेकाचे मनोव्यापारे, हे विश्व होय संवरे, हा कृपाचार्यो न पुरे,
एकलाची. या महाभारतीय युद्धामध्ये भीष्म गंगानंदनू, गंगेचे नंदनू पुत्र भीष्माचार्य. काय करता, सर्दीच तेवढी झाली मला, चालू आहे हळूहळू. मी ठरवलेलं आहे त्यांच्या मनात वाटल तेव्हा जाईल. मग किती प्रयत्न करणारे घालवण्याकरता. माझ्यावर प्रेमच एवढं आहे, सर्दीचा सप्ताह होईपर्यंत जायचं विचार नाही. मी ठरवलेलं आहे जेव्हा जाईल मनात आलं बाई तेव्हा जातो. जाऊ द्या विषयाला. मला आपला संत महात्मे मोतीराम महाराज, त्यांच्या पायातले किडे लोक काढत होती. किडे पडले होते, आळ्या पडल्या त्या पायामध्ये. एकदा झोपेत आळ्या काढल्या आणि लागले फेकायला लोक. त्यांना कळालं माझ्या पायातल्या आळ्या तुम्ही का फेकल्या, मी माझं कर्म भोगून संपवतोय, मला याच जन्मात भोग भोगून संपवायचं आहे. म्हणून दुःख आलं ना तर नाराज नका होत जाऊ, आपलं संपतय समजा. संकट आलं ना तर आपलं संपतय, आपलं कटतय समजा. कारण हे संपत नाही, या जन्मात नाही संपलं तर मग पुढच्या जन्मात संपवावंच लागतं. पण एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आलेले सुख दुःख याला सामोरी जात जा. आनंदात पुन्हा स्वीकार करा, एकदम आनंदात त्याला सामोरी जा. कंटाळू नका. कंटाळून वेगळा पाऊल जर उचलला तर पुढच्या जन्मात व्याजा सकट फेडावं लागतं पुन्हा. म्हणून या जन्मात जे जे आपल्यावर येईल, जे जे होईल, पुढं सामोरी जा तुम्ही. बस आनंदात स्वीकार करा. काही नाही, 4 दिवस सुखाचे 4 दिवस दुःखाचे असं जीवनच आहे माणसाचं. हे चालूच राहतं, सुख दुःख सुख दुःख. फक्त देवानं दुःखात आपल्याला सामोरी जाण्याकरता तेवढी धैर्य देवानं द्यावं, तेवढं त्या ठिकाणी धैर्य आपल्याकडे असावं. आणि अजून एक सांगतो, धीर तो कारण साह्य होतो नारायण. प्रमाण असं आहे पहा, हे प्रमाण तुम्हाला माझं वेळोवेळी आठवण देईल. माझं एवढं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा फक्त. संकट काळामध्ये प्रसंग अति निकटचा कितीही प्रसंग भयंकर आला तर धीर तो कारण. धीर धरा, धीर धरा, शांतता धरा. संकटात रागात वेगळा पाऊल उचलू नका, थोडं शांत व्हा. एक दिवस स्थिर व्हा फक्त. एकच दिवस सामोरी जा तुम्ही, दुसऱ्या दिवशी साह्य होतो नारायण. देव तुम्हाला काही ना काही मार्ग काढून दो, काही ना काही तुम्हाला मार्ग देव दाखवल्याशिवाय राहत नाही. फक्त धीर धरा, धीर, शांतता. रागामध्ये मी अजून सांगतो तुम्हाला, रागात ज्यांनी ज्यांनी निर्णय घेतला तो चुकीचाच ठरला. आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून रागात निर्णय घेत जाऊ नका. क्रोधात निर्णय घेतलेला चुकीचा राहतो, हे वाक्य माझं हृदयात लिहून घ्या. रागात निर्णय घेतला तो चुकलाच. थोडं स्थिर व्हा, शांत व्हा, समजूत घाला आपल्या मनाला. भांडणही झालं, काही झालं तरी थोडं शांत राहा. अजून आमच्या गुरुजींचं एक वाक्य सांगतो पहा. दोघांचं भांडण लागलं, भांडणात कोण हारला आणि कोण जिंकला याचं सूत्र एक. पुढचं आपल्याला जे नाही ते बोलतोय, तुम्ही शांत राहा, तिथंही शांत राहा, त्याला काहीच बोलू नका. तुम्ही शांत राहा. बोलून बोलून बोलतो 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 तुम्ही जर शांत राहिले तर आमचे गुरुजी महाराज सांगायचे, कोण जिंकला? जो शांत राहिला तोच जिंकला. तो बोलला त्याला पश्चाताप होईल, एक दिवस पाय धरायला येईल घरी. असं आहे. म्हणून धीर तो कारण साह्य होतो नारायण. कधीही शांतता. शांतता हा सगळ्यात मोठा गुण आहे पहा. चला विषय निघाला हे पण चला त्यातूनही तुम्हाला खूप काही भेटून गेलं. अशा पद्धतीने युद्धाला प्रारंभ. युद्ध जेव्हा त्या ठिकाणी प्रारंभ होणार तर तेवढ्यात सगळी तयारी केलेली होती. कौरव पक्षाला तयारी, पांडव पक्षामध्ये सगळी तयारी झाली. आणि मग त्या ठिकाणी दोन्ही सैन्य त्या भूमीच्या अंतर्गतात त्या परिसरामध्ये दोन्ही सैन्य त्या ठिकाणी हजर झालेले. कौरव आणि पांडव किती सैन्य होतं, दोन्ही पक्ष मिळून सैन्य किती, तर महाभारतात असं वर्णन आलं, 11 अक्षौणी सैन्य हे कौरवांचं होतं आणि 7 अक्षौणी सैन्य हे
पांडवांचं होतं. असं दोन्ही सैन्य दोघांच्या त्या ठिकाणी त्या रणभूमीमध्ये युद्धभूमीमध्ये दोन्ही सैन्य असं समोरासमोर आलेले. थांबला. दोन्ही त्या ठिकाणी योद्धे, रथ थांबलेला, हत्ती, गज, घोडे वगैरे सगळे थांबलेले. सगळ्यांमध्ये शांतता होती. अजून शंखनाद झाला नव्हता. कोणाकोणाच्या हातात कोणता शंख होता, प्रत्येक जण शंख घेऊन त्या ठिकाणी हजर होते. अजून शंखनाद झाला नाही. अजून युद्धाला प्रारंभ झालेला नाही. तेवढ्यात धर्मराज युधिष्ठिर महाराज रथाच्या खाली उतरले होते. मी प्रसंग सांगून गेलो. सगळ्यांचं दर्शन घेतलं होतं एकदा. ज्यांच्या बरोबर लढायचंय ना त्यांचाही आशीर्वाद घेतला यांनी. म्हणजे ज्यांना काहीतरी करायचंय त्यांना आशीर्वाद सगळ्यांचाच लागतो. धर्मराज युधिष्ठिर महाराज पांडवांचे सेनापती होते. खाली उतरले आणि खाली उतरून त्या ठिकाणी द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य यांचा आशीर्वाद घेत होते. ते सुद्धा यांना विजयी भवाचा आशीर्वाद देत होते. विजयी भव, विजयी भव सगळे आशीर्वाद देत होते. आणि मग त्यामध्ये काही नियम ठरले होते. सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध होणार नाही. हातात शस्त्र नसेल तर पुढचा शत्रू त्या ठिकाणी धनुष्य चालू शकणार नाही, बाण चालू शकणार नाही. एकट्यावर 2-3 मिळून आक्रमण करणार नाही, असे नियम ठरले होते काही. आणि मग नंतर युद्धाला प्रारंभ होणार ना, एवढ्यात थांबा, अजून युद्धाला प्रारंभ होणार तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी घडलं असं. अर्जुनाला मोह झाला. अर्जुनाला असं वाटलं, मला तर ज्यांच्या बरोबर लढायचंय ते तर माझेच भाऊ आहे. मला ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय. कैनी मंदिरातून मांजर आली. मांजरेच्या पायाचा आवाज झाला तो. मला ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय. आणि मग बरं, ते अधूनमधून असे आवाज व्हायला पाहिजे मंडपात, म्हणजे झोप मोडते ना. अर्जुनानं पाहिलं, देवा हे तर हे माझे आचार्य आहे. आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखिंस्तता. आचार्य कोणी त्या ठिकाणी नातेवाईके, कोणी भाऊ लागतात, कोणी कोणतं नातं, आणि मी माझ्या नातेवाईकांबरोबरच युद्ध करू. देवा मला असं वाटतं नको नको नको, युद्ध करणंच नको. मला असं वाटतं यांच्याबरोबर युद्ध करून आणि यांना मारून पाप करून घे. नाही, मी युद्ध करणार नाही. झालं, अर्जुनाला मोह झाला की मी आपल्यांना मारू शकत नाही. अर्जुनाने त्या ठिकाणी हातात घेतलेलं धनुष्य थरथर कापायला लागला. एवढा मोठा धनुर्धारी योद्धा. कारण अर्जुन पापाला घाबरत होता. अर्जुन युद्धाला घाबरत नव्हता. पण हे पाप आहे माझ्या हातानं माझे शत्रू, माझे भाऊ मारल्या जाणारे, माझे गुरु मारल्या जाणारे. त्यांच्या हातात गांडीव धनुष्य होतं. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव आहे गांडीव. गांडीवम स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदय्यत. हातामध्ये गांडीव धनुष्य. त्या ठिकाणी ते हात कापायला लागले. पूर्ण शरीर थरथर थरथर कापायला लागलं. देवा मी युद्ध करणार नाही. कारण माझ्याच भावांबरोबर, माझ्याच गुरूंबरोबर मला युद्ध करण्याची वेळ आली. भगवद्गीतेचा त्या ठिकाणी शेवटचा श्लोक आहे पहिल्या अध्यायातला. रथोपस्थ उपाविशत. अर्जुनाने त्या ठिकाणी सगळं टाकून दिलं होतं म्हणे आणि पाठीमागे येऊन बसला होता अर्जुन. म्हणजे अर्जुनाला मोह झाला, माझ्याच परिवाराबरोबर मी युद्ध करत नाही. कळालं देवाला. अर्जुनाला मोह झाला. आणि मग आता ज्ञानोबाराई सांगतात, याला एक साप चावला तिथं. तो मोहरूपी सर्प चावला. आणि मग तिथं माऊली बोलले, गारोडी उभा राहिला. सर्प उतरवण्याकरता जुने लोक गारोडी साप उतरायची. ज्ञानोबाराई सांगतात मोहरूपी सर्प चावला. आणि मोहरूपी सर्प उतरवण्याकरता, तो विष उतरवण्याकरता तो धावया श्री हरी गारोडी पातला की. गारोडी धावून आले म्हणजे परमात्मा उठून उभे राहिले. आणि मग अर्जुनाला त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगण्याकरता उठून उभे राहिले. आणि जे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली त्याच भूमीवर, त्याच कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग, पहिला दिवस
आणि अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली ते तत्वज्ञान म्हणजे भगवद्गीता, हा गीतेचा उपदेश दिलेला आहे. आणि पुढचा आहे का, हा रथ ज्या झाडाखाली उभा होता ना, आजही कुरुक्षेत्रावर ते झाड आहे. म्हणजे गीता सांगायची ना, तर तेवढ्या पुरतं देवाचा रथ, अर्जुनाचा रथ ज्या झाडाखाली उभा होता तो झाड आहे वडाचं झाड. आज सुद्धा ते वडाचं झाड आहे. मध्ये इंग्रजांच्या काळात अकबरनं वगैरे ते सगळं तोडलं होतं, पण त्याला पुन्हा त्या ठिकाणी पालवी आली आणि पुन्हा ते झाडं टवटवीत झाले. तुम्ही जर गेले कुरुक्षेत्रावर तर तिथं आहे ना, त्या वडाच्या झाडाखाली देवाचा रथ उभा केलेला आहे आज दाखवण्याकरता लोकांना. तिथं अर्जुनाला गीता घेऊन हातात त्या ठिकाणी ज्ञान सांगितलेलं ते दृश्य, ते चित्र आजही आपल्याला कुरुक्षेत्र भूमीत पाहायला भेटतं. वडाच्या झाडाखाली रथ उभा आहे आज सुद्धा. आणि त्याच वडाच्या झाडाला म्हणजे असं आहे पा, वडाच्या झाडांना आयुष्य भरपूर असतं. वडाच्या झाडांना किती आयुष्य, आता साधारण तुम्ही हेच पहा, चिंचवण वडाचे, आम्ही जिथं राहतो वडाचे झाड आहे, 8 एकरमध्ये वड आहे. 8 एकरमध्ये वडाचे झाड आहे. आणि पुन्हा एकच वडाचं झाड आहे ते. 8 एकर वडाचे झाडं आणि एकच खोड 8 एकरमध्ये. फक्त एवढे त्यांच्या त्या पारंब्या अशा टेकत झाड तयार झालं. म्हणजे मुळ्याचे सगळ्या, खोड एकच आहे गावामध्ये फक्त. ते बी निश्चित कोणी सांगू शकत नाही की कोणतं खोड पहिलं आहे. एवढ्या मुळ्यांच्या आज विशाल झाडं झाली चिंचवणला, झाडच झाडं. पण कधीचे आजपर्यंत कोणी सांगितलं नाही, कोणाला सांगताही आलं नाही. म्हणजे वडाच्या झाडांना आयुष्यच एवढं राहतं. अजून वडाचं झाडे पहा इथं प्रयागला सुद्धा रामप्रभू ज्या प्रयागला वडाच्या झाडाखाली थांबले होते मुक्कामाला, ते वडाचं झाड आज सुद्धा तिथं आहे. आजही ते वडाचं झाड आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे रामराज्यातलं वडाचं झाड आज आहे तिथं, असं लिहिलेलं आहे चरित्रामध्ये. आणि मी पाहिलेलं आहे पुन्हा. त्याला अक्षयवट म्हणतात नाही का महाराज, रामायणात कथा आलेली अक्षयवट, की ज्या वडाचा क्षय कधीच होत नाही त्याला अक्षयवट म्हणतात वडाची झाडं. तसं वडाच्या झाडाला प्राधान्य भरपूर आहे. कैलास पर्वतावर सुद्धा एक वडाचं झाड आहे. पण त्या वडाच्या झाडाची विशेषता एक आहे, ते पानं कधी गळत नाही. त्या झाडाची वरचे बरं का, पानं गळत नाही कधी, ते त्या ठिकाणी असं कोरडं होत नाही, सदैव टवटवीत राहतं. कैलास पर्वतावर असं एक झाड आहे वडाचं. वर तुम्ही गेले पाच आहे एखाद्या वेळेला, वरे वडात झाड ते कैलास पर्वतावर सुंदर असं त्या ठिकाणी झाड आहे. अचानक फिरत फिरत गेले तर एखाद्या वेळेस पाहता येईल, म्हणून मी एवढ्या बारकाव्याने तुम्हाला या सगळ्या कथा सांगतो. मग नंतर बोलता बोलता चला आपला विषय लांबेल. कुरुक्षेत्र भूमी, याच वडाच्या झाडाखाली भगवान परमात्मा गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगतात. किती श्लोक, किती अध्याय पहा, 18 अध्याय भगवद्गीतेमध्ये. 18 अध्याय, श्लोक आहे गीतेमध्ये 700 श्लोक आहे, 18 अध्याय. आणि मग एक एक अध्याय त्या ठिकाणी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. खरं तर गीता ग्रंथ एक शब्द जरी उच्चारण केला म्हणे गीतेचा एक शब्द उच्चारण करणं, बरं का, मी पहिले ओवी सांगणार आहे. एक शब्द जर उच्चारण केला आणि तो जर तुम्ही ऐकला तर माणसाला एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं, असं माऊली बोलले ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली सांगतात, जे ये गीतेची अक्षरे बरं का, एक अक्षरे, जे तुलिका कर्णविवरे, जो कर्णाने ऐकतो, कानानं गीतेचे अक्षर ऐकतो, त्याला काय पुण्य. रिगती ते तुले होती पुरी अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य मिळतं, गीतेचं एक अक्षर ऐकून पुण्य प्राप्त होत असतं. आज गीता जयंती, एकच श्लोक आपण पहिला गायला, आता शेवटचा गातो. 18वा अध्याय, शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेतला हा. म्हणजे एक अक्षर जर ऐकलं तर एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. आता तुम्ही किती अक्षर ऐकली माहिती का? मोजले तुम्ही अक्षर? नाही, मी सांगतो. तुम्ही किती अक्षर ऐकले तर 32. म्हणजे किती यज्ञ केले तुम्ही एका मिनिटात? 32 यज्ञ घडले तुम्हाला. 32 ज्ञानोबराईंची ओवी. एवढे यज्ञ घडले म्हणजे श्लोक गायला तुम्हाला त्या ठिकाणी 32 यज्ञ नकळत घडून गेले. यज्ञ झालं, दक्षिणा खात्यात टाकून द्या. एवढे यज्ञ झालेली. एक यज्ञाचं पुण्य, एक यज्ञाचं पुण्य त्या ठिकाणी. अजून होय ऐका. माऊली बोलले भगवद्गीता ग्रंथ म्हणजे साधारण नाही. गीतेचे अक्षर म्हणजे अमृती. हे कानाच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोहोचतात आणि आपलं हृदय पवित्र करणारे शब्द आहे. कारण या ग्रंथाचा वक्ता कोणी? वक्ता. ग्रंथ श्रेष्ठ आहे कशाहून समजला जातो? त्याचा वक्ता कोणी म्हणजे सांगणारा कोणी, ऐकणारा कोणी, आणि त्या ग्रंथाचा विषय काय. या 3 गोष्टी पाहाव्या लागतात. सांगणारा कोणी, ऐकणारा कोणी, आणि त्या ग्रंथाचा विषय नेमकं काय. तर ज्ञानोबाराई सांगतात बाप रे बाप, काय सांगाव. बाप बाप ग्रंथ गीता. बाप काय सांगाव, काय सांगाव. या ग्रंथाला त्या ठिकाणी जो वेदी प्रतिपाद्य देवता स्वतः त्या ठिकाणी कोण सांगतोय? तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. या ग्रंथाचा वक्ता आहे श्रीकृष्ण स्वतः भगवान परमात्मा. या ग्रंथाला सांगतात. आणि कोण ऐकणार आहे? अर्जुन. कसा ऐकतो? स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. 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 श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री गीता हा प्रश्न आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. आपण सांगितो श्री विष्णू. स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. कोण सांगताय गीता ग्रंथ? प्रमाणपा किती गोडी. स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. स्वतः भगवान विष्णू भगवान कृष्ण सांगतात. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. याच अर्जुनाला स्वमुखातून भगवंत गीता ग्रंथ सांगतात. बर ऐकणारा कसा आहे? ज्ञानोबारायांनी पुढच्या ओवीत सांगितलं ऐकणारा श्रोता म्हणजे एक शब्द वायाला जाऊ देत नव्हता. अर्जुनाला उपमा दिली. अर्जुन श्रोता आहे पण कसा आहे? हा अगस्तीची दुसरा. अर्जुन श्रोता आहे पण कसा आहे? जणू काय अगस्तीच बसला पुढे. कोण अगस्ती? ज्यानं समुद्र प्राशन केला होता तो अगस्ती. ज्यानं समुद्र एका गोटात, सपाट समुद्र, जसं आपण चहा कसा वडतो भर गप, तसं त्या ठिकाणी हिवाळा आहे हो म्हणून सांगितलं. तसं अगस्ती ऋषी, त्यांनी काही नाही. अगस्ती ऋषी असं नुसतं फुरका मारला तर समुद्र पूर्ण नष्ट झाला होता. तसं त्या ठिकाणी अर्जुन अगस्तीची दुसरा. अर्जुन म्हणजे साधारण नाही. अगस्ती ऋषीचे ऐकण्याच्या बाबतीमध्ये एक शब्द खाली जाऊ दिला नाही अर्जुनानं.
ऐकायला बरं प्रसंग पहा कसा. ऐकायला गीता ग्रंथ जो निर्माण झाला ना, तो काही खोलीत बसून आणि गादीवर बसून आणि व्यासपीठावर बसून नाही तयार झाला. प्रसंग युद्धाचा, डोक्यात पाहिलं तर कसं बाण चालवाव, कसं लढाव, काय कराव, तो विषय डोक्यात. पण अर्जुन ऐकायला बसले तर सगळं सोडून दिलं. म्हणजे या कथेतून एक सांगायचंय, आपल्या डोक्यात विषय भरपूर असतील पण ऐकायला बसले तर अर्जुनासारखं ऐकावं. ऐकायला बसले तर सगळं टाकून द्यावं माणसानं आणि नुसतं श्रवण करत राहावं. तुम्हाला सांगतो, श्रवण करत असताना माणसानं एवढं मन लावून ऐकावं, कारण मन लावून जर ऐकलं तर पदरात काहीतरी पडतं. नाही तर सांगणारे ब्रह्मदेव जरी आले आणि तुमचं चित्त ठिकाणावर नसलं, काहीच पडणार नाही पदरामध्ये आणि कळणार सुद्धा काहीच नाही. त्याला तेवढी मनाची एकाग्रता. अर्जुनाने ऐकायला सुरुवात केली, एक शब्द खाली जाऊ दिला नाही. एक एक अध्याय, एक एक श्लोक त्या ठिकाणी भगवंताच्या मुखातून श्रवण करत 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 चालला. गीता ग्रंथ तयार होतोय. मग महाराज, संपूर्ण गीता सांगायला किती वेळ लागला देवाला? लोक म्हणतात 18 दिवस. नाही, 18 दिवस युद्ध झालं. देवानं गीता ग्रंथ जो अर्जुनाला सांगितला कुरुक्षेत्र या भूमीमध्ये, तर फक्त 45 मिनिटात 45 मिनिटं लागली होती गीता ग्रंथ सांगण्याकरता. आणि या 45 मिनिटामध्ये पूर्ण श्लोक सांगितली. खरं तर आज पण आपण बरं का, गीतेचं जर पारायण करायला लागलो, 18 अध्याय वाचायला बसलो, तर काही नाही, 1 तासात जवळपास गीता होते, नाही का महाराज? 1 तासाच्या आत गीता पूर्ण होते. 1 तासाच्या आत 18 अध्याय वाचून होतात. अजून पुढचं सांगतो, 1 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. करणारे साधक आजही आळंदीत आहे महाराज. त्यांचा असा नियम आहे, सकाळी ओवी चालू केली, जय जय ओशुद्धी उदारी प्रसिद्धी अनवरत आनंदी वर्षती. सकाळी पहिला अध्याय चालू केला की संध्याकाळी 18 अध्याय संपून ते ज्ञानेश्वरी ठेवून देतात. 1 दिवसात पारायण करतात साधक. डोंगरावर, भंडारा डोंगरावर आळंदीत आजान वृक्षाच्या झाडाखाली 1 दिवसात पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. करणारे साधक आज सुद्धा आहे. चला, पण ते केलं तय करणाऱ्यालाही. तसं त्या ठिकाणी भगवद्गीता ग्रंथ, आता काही नाही का, पारायणाला ज्ञानेश्वरी काढायची आणि दत्त जयंती झाली की जी ज्ञानेश्वरी टाकायची, भेटली पुढच्या वर्षी दैवयोगानं तिच्या आता काढली, नाही तर कोणी कुठं टाकली काय माहिती. ज्ञानेश्वरी ग्रंथ, गीता ग्रंथ, गाथा ग्रंथ हे कपाटात ठेवायचे ग्रंथ नाही, हे वाचायचे ग्रंथ आहे. रोज नित्यानं आपण ज्ञानेश्वरीची 5 ओव्या नाही वाचून झाल्या, कमीत कमी 1 ओवी, नाही 1 ओवी, ज्ञानेश्वरीचं दर्शन करावं, गाथ्याचं दर्शन करावं. दर्शन करून मग बाहेर निघावं. काही असे घर आहे रावणाच्या घरासारखी, त्यात देवघरच नाही. त्यांच्या घरात देवघरच नाही सापडत. असं वाटतं कधी कधी नरदर चुकीनं आपण रावणाच्या लंकेत तर आलो नाही. असे बरेच घर आहे. माणसाला सगळं भेटतं पण देवघराला जागा राहत नाही. घरामध्ये काय असेल तर असो, अवघड परिस्थिती. चला, अशा पद्धतीने हे 45 मिनिटं लागली गीता ग्रंथ सांगण्याकरता. झाला पूर्ण भगवद्गीता ग्रंथ सांगून झाला. महाराज, या गीतेची अशी एक कथा आली पहा एका ग्रंथामध्ये. गीता दर्पण नावाचा एक ग्रंथ आहे पुन्हा, गीता दर्पण. तर त्या गीता दर्पण नावाच्या ग्रंथामध्ये अशी एक कथा आली. भगवद्गीतेच्या 1 श्लोकात 1 शब्दात किती ताकद आहे, पुन्हा ती सांगण्याकरता कथा आली. घडलेली घटना ही, प्रत्यक्ष अनुभव घेतलेला कथा या ग्रंथात सांगितलेलं आहे. एकदा काय झालं म्हटले, एक गरीब व्यक्ती सायकलीवर कामाला जायचा. जुना काळ, गरीब कुटुंबातला, विवाह वगैरे झाले नाही, पण कोणाची तरी नोकरी चाकरी करत होता आणि पोट भरत होता. झाला असं, एक दिवस कामावून आला आणि त्याला अंधार पडलं. जवळपास बराच रात्र होती, अमावस्याची रात्र, अंधार पडलेला. आला तो. आल्यानंतर नेमकं पाहिलं तर त्याच्या पत्र लावलेले घरं असाच राहत होता गावाच्या बाहेर. पत्र लावलेले घरं, त्या घराच्या बाहेर कोणीतरी एक स्त्री उभी दिसली. विचारपूस केली, का ग कोण आहे तू? मी प्रवासी. बर,
काय करते इथं? रस्ता विसरले, रस्ता भटकले म्हणून इथं आली. मला कोणी आश्रय देईल रात्रभर तर बरं होईल. या गरीब माणसाला सायकलवाला बिचारा दया आली. अगं एक काम कर, ही माझ्या घराची चावी, तू मध्ये आराम कर. ही चावी घे, मध्ये आराम कर बरं का. चावी हां, ही चावी घे आणि मध्ये निवांत त्या ठिकाणी तू आराम कर. बस तू आली माझ्याकडे, अतिथी म्हणून आलेली. गोठा आहे माझ्याकडे, गोमाता आहे, मी गाईची सेवा करतो आणि तिथंच झोपतो. अजून चारा पाणी सगळं राहिलेलं आहे, मी तिथंच आराम करतो. आणि मग शेवट घडला असं. बोलता बोलता त्या माऊलीच्या हातात ती चावी दिली आणि हे त्या ठिकाणी गोठ्यात गेले, सेवा वगैरे झाली आणि तिथंच आराम करू लागली. शेवट घडला असं, ती मध्ये गेली, हे आराम करत होते. हे पुन्हा सकाळी चारा पाणी करून बाहेर आली. गोठ्यातून बाहेर आले. आता यांना पुन्हा कामावर जायचं होतं. यांना रोज हातानं स्वयंपाक, हातानं नाश्ता करावा लागत होता. पण आज झाला असं, ते बाहेर निघणार तर डबा तयार होता. मधून डबा तयार दिसला. बर नाश्ता वगैरे केला. पुन्हा त्या ठिकाणी म्हटले तुम्हाला कामाला जावं लागतं, पुन्हा मी स्वयंपाक तयार केलेले, तुम्ही हेही घेऊन जा तुम्हाला दुपारच्याला. आलेली बाई त्या ठिकाणी पटापट काम करून द्यायची घरामध्ये. डबा तयार झाला आयता. आता याला रोज हातानं करावं लागत होतं. जे रोज हातानं स्वयंपाक करतात ना, त्यांना जर अनायासे अचानक असा योग आला तर त्यांना वाटतं मी स्वर्गातच आलो. हे त्यांनाच माहिती आहे, जे हातानं धोतर धुतात स्वतःची, म्हणजे किती त्रास आहे त्यात सुद्धा. अचानक जर असा योग आला ना, त्यांना असं वाटलं पांडुरंगाची कृपा होती माझ्यावर. आळंदीत जर अचानक द्वादशीचं आमंत्रण आलं ना सकाळी सकाळी, बस विद्यार्थ्याला असं वाटतं बापरे वा आनंदी आनंद आहे. तसंच झालं. अचानकच डबा तयार भेटला. खुश झाला बिचारा. गेला कामावर गेला, पुन्हा आला. ओळख वाढत गेली. का गं म्हणे, एक काम कर, आता तू माझ्यासोबत लग्नच करून घे. मन जुळले. लग्न झालं. ती तिथं राहू लागली. पण पुढचं ऐका. राहता राहता एक दिवस हा बाबा जेवायला बसलेला. ती माऊली त्या ठिकाणी तिथंच उभी. वाढून वगैरे दिलं. आता नेम असा आहे त्या काळात, जुन्या काळामध्ये पहिले नवऱ्याला जेव घालावं मग नंतर आपण जेवावं, असा नेम होता पहिले. आता त्यांनी बदल केला थोडा त्यात. आता थोडं बदल झाला त्यात. मालक यायच्या पहिले फिरत राहतो बिचारा. असं त्या ठिकाणी जुना काळ होता. पहिले नवऱ्याला जेव घालावं, मालकाला जेव घालेपर्यंत सेवा करत राहावी. तर असंच तो गरीब व्यक्ती सायकलीवाला जेवायला बसलेला. आणि पुढची कथा ऐका बरं. त्या ग्रंथात फार गोड वर्णन आलं. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ते वारा वगैरे, गरिबाचं घर, पत्र वगैरे उडतील, वारा सुटलेला. जेवताच त्याने आवाज दिला, अगं आपल्या खिडकीतून दारातून हवा आतमध्ये येईल, एक काम कर, पत्र वगैरे उडण्याची भीती, तू दार लावून घे, दार बंद कर. आता ही बसलेली होती वाढायला. पुढचं ऐकण्यासारखे बरं का. तर तिनं काय केलं, तिथंच बसलेली आणि तिथून असा हात लांबवला महाराज. चुली जवळून हात असा लंबा केला तर तिथूनच दार लावलं. उठलीच नाही दार लावायला. जाग्याहून त्या ठिकाणी ते दार लावलं तिनं. जो जेवत होता महाराज त्याचा घास खाली पडला. हे झालं कसं झालं असं तुम्ही विचार करा. अचानक जर हात कुट्यात गेला इथून तर परिस्थिती अवघड आहे. असा हात लांबला आणि त्याला त्या ठिकाणी अनावर झालं. तो घाबरला. बरं, घाबरल्याचा परिणाम त्यांनी प्रामाणिकपणे विचारलं, का ग तू कोण आहे? म्हणे खरं सांगू का, मी काही बाई नाही. मी त्या दिवशी आमोशा होती आणि तुमच्या घराच्या बाहेर उभी होती. मी एक रक्त शोषण करणारी हाडळी. मी दुसऱ्यांचं रक्त पिणारी, भटकणारी एक आत्म्याच्या रूपात मी तुमच्याकडे भटकत आलेली. मला फसवलं म्हणे. तू फसवलं नाही. कोणाला ही गोष्ट सांगू नका, नाही तर तुम्हाला माझ्या हातात ही गोष्ट जर कोणाला सांगितली तर माझे हात तुमच्या गळ्यापर्यंत जाण्याकरता मला काहीच करावं लागणार नाही. हा विचार करत नव्हतं झालं तर बरं होतं. आता काय गळ्यात पडलेली, आता काय करता, कोणाला सांगता ये ना काही करता ये. बायकोचा मारलंय अवघड बरं.
हे बाहेर बोलता येत नाही, कोणापुढं सांगता येत नाही. माझ्याकडनं पाहू तुम्ही, हे कोणापुढं बोलता येत नाही, कोणापुढं प्रगट करता येत नाही. हा मुकामार आहे घरातला. आणि मग बोलता बोलता त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला पर्याय, पण तिथं पर्याय नाही. मग नंतर याला वाटलं काय करावं. कधी गळा दाबल, तिचे हात पाहिले तिनं. एकदाच हात पाहिला बरं का, एकदाच हात पाहिला आणि माणसानं त्या ठिकाणी तेव्हापासून काळजी धरली. मेलो, आता काही करणी, आता जातो. मग शेवट दुसऱ्या दिवशी घरी आला. विचारलं कोणाला सांगितलं तर नाही ना? हा बोलला कोणालाच सांगितलं नाही. जेवायला बसा. काही नाही म्हणे, जेवण देऊ नको, फक्त जगू दे. झालं त्या ठिकाणी बोलता बोलता. आणि मग पुढं चालून ये ना, याने घरच सोडून दिलं. या घरात जाणंच नको. असाच बाहेर राहत होता, कुठेही राहत होता. तिथे एक दिवस मित्र बसले. का रे, या महिन्यापासून तुझ्याकडं पाहतोय, डोक्यात काहीतरी विचार दिसताय, खरा बोलला झाला तू, असं का झालं, काय चिंता आहे मनामध्ये, कोणाला तरी दाखवू तरी आपण. मग वैद्यांकडे नेण्यात आलं. जुन्या काळामध्ये नाडी परीक्षण करायचे वैद्य. नाडी पाहिली आणि त्यांनी ओळखलं यांना आजार काहीच नाही, यांना मानसिक त्रास आहे. मानसिक त्रास हे सगळ्यात अवघड आहे बरं. मानसिक आजार नसाव माणसाला, मानसिक आजार म्हणजे फारच अवघड आजार आहे हा. मग एका महात्म्यांकडे नेलं. त्यांना कळून चुकलं की हा कोणाला तरी घाबरलेला आहे. त्या महात्म्यांनी पाहिलं, एक अशी पुडी दिली, चिठ्ठी. एक काम कर म्हणे, तुला ना फरक पडल, फक्त एक काम कर, कुठेही गेला, तुझ्या घरातही गेला तरी खिशातली पुडी मात्र बाहेर काढू नको. तेवढी पुडी त्या ठिकाणी खिशात टाकून दिली. हा बाबा, याला वाटलं फरक पडतो का काय, घरात जाऊन पाहू. हा ती पुडी खिशात टाकून घरात आला. घरात आल्याबरोबर ती जी आढळ होती रक्त पिणारी, शोषण करणारी, हा बाबा मध्ये जाता बरोबर तर ती मागं सरकली. 10 पावलानं मागं आली ती. पुन्हा मध्ये जाऊ लागला तर ती तशी मागं सरकत होती. याला कळून चुकलं, गुण आलेला आहे. आपल्या खिशात जी पुडी आहे त्या पुडीचा हा गुण आहे. आणि मग पाहता पाहता हा तिच्या जवळ जात होता. ती पुढं सरकत होती. तिनं सांगितलं, तुम्ही मध्ये या, पण पहिले तुमच्या खिशातली पुडी फेका. खिशातली पुडी फेकून द्या आणि मग माझ्या जवळ या. हे ग्रंथात आहे बरं. तुमच्या खिशातली पुडी बाहेर टाका आणि मग माझ्या जवळ या. हा बोलला मी पुडी टाकणार नाही. म्हणे पुडी टाका, मी टाकणार नाही. आणि मग शेवट झाला असं, 1 तासात तर तिला घर सोडून निघून जावं लागलं. 1 तासात. आमोशाच्या रात्री एक पिशाचिन कोणीतरी हडळ तिथं आलेली, सगळं सोडून जावं लागलं. ती गेली. आणि गेल्यानंतर त्या बाबाला असं वाटलं, खिशात चिठ्ठी टाकली, ही पुडी टाकली, यात नेमकं आहे तरी काय, बघू तरी आपण. ती पुडी सोडली आणि त्या पुडीत औषध नव्हतं, काही भुकटी नव्हती. त्या पुडीत भगवद्गीतेचा एक श्लोक होता. एका श्लोकाचा परिणाम. एक श्लोक त्या चिठ्ठीमध्ये त्या ठिकाणी महात्म्यांनी लिहून दिला होता. मला गीतेच्या एका शब्दाचं महत्त्व तुम्हाला सांगायचंय. एक श्लोक फक्त, आणि एका श्लोकानं त्या ठिकाणी कसं परिवर्तन झालं की एवढा मोठा अद्भुत चमत्कार. घरातलं भूत पिशाच काही असू द्या, घरामध्ये घरात राहत नाही. गीता ग्रंथ जर घरात असेल तर ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. माऊली सांगतात ते अक्षर नाही, ते प्रत्यक्ष परब्रह्म तत्व भगवंताच्या मुखातून ओतपोत भरलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. गीता घरात पाहिजे. आमचे एक मित्र आहे, त्यांच्या खिशात छोटीशी गीता अशी, ती गीता पृष्ठी छोटी, ती गीता कायम खिशात ठेवतात. ती कायम प्रवासात कुठे गेले तरी गीता आपल्या खिशात ठेवतात. गीता साधारण ग्रंथ नाही बरं. गीता म्हणजे पोथी नाही, पुस्तक नाही, वक्ता कोणी देव आहे. मी तुम्हाला अजून गीतेच्या जवळ घेऊन जातो थोडं. हे गीतेचे जे श्लोक आहे ना, हे कोणाला स्पर्श करून बाहेर आलेले, कोणाच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आलेले, तर स्वतः जगाच्या मालकाने आपल्या वाणीला स्पर्श करून अर्जुनाकरता बाहेर काढलेले शब्द म्हणजे गीता आहे. आता जे शब्द देवाच्या वाणीतून बाहेर आले ते साधारण कसे राहतील? जे शब्द माऊलींच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आले ती ज्ञानेश्वरी साधारण कशी राहील?
मला एक जण बोलला, ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकावंच वाटतं म्हणे महाराज, ज्ञानेश्वरीच्या ओव्या फार गोड आहे. म्हटलं वेडा आहे का बाळा तू, गोड हा प्रश्नच तिथं नाही. अरे त्या ओव्या माऊलीच्या आहे बाबा, त्या ओव्या माऊलीच्या मुखातून आलेल्या आहे. कोणी साधारण माणसाच्या तोंडातून आल्या असत्या तर त्या गोड लागल्या नसत्या, पण त्या माऊलीच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आलेल्या आहे. गाथा काय, गाथा तुकोबारांच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आलेले शब्द म्हणजे गाथा आहे. हे वाङ्मय म्हणजे गाथा आहे. म्हणून गीता ग्रंथ साधारण नाही. एकाने विचारलं, महाराज तुम्ही एवढं गीतेचा महिमान आमच्या पुढे सांगितला, पण वाचता येत नाही ना हो आम्हाला. बरं बरं, वाचता येत नाही. नाथ महाराज सांगतात, तुम्हाला वाचता जरी येत नसेल, फक्त तुम्ही एवढं म्हणा, गीता 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 वाचे जे म्हणती, 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 गीता वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती दया नरा, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे, नित्य नेम वाचे वदताक्षरे. संत महात्मे सांगतात, एखाद्या वेळेला तुम्हाला गीता नाही वाचता आली तरी चालेल. काय गीतेचा महिमान वर्णन केलं, गीता 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 वाचे जे म्हणती. नुसतं वाणीनं गीता गीता जरी शब्द उच्चारण केला तर परिणाम नाही पुनरावृत्ती तया नरा, त्या माणसाला पुनर्जन्म नाही, मुक्त झाला तो. म्हणून गीतेचा महिमान, गीतेचे शब्द नाही, गीता म्हणजे स्वतः त्या ठिकाणी भगवंताचं हे वाङ्मय रूप आहे. गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहे. गीता जाना हे वाङ्मय, प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती म्हणजे गीता आहे. एक श्लोक आला महात्म्याच्या अगोदर, गीता महात्म्य सांगत असताना, गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते, गीता रूपी गंगेत जो कोणी स्नान करतो त्याला पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा त्या माणसाला जन्म घ्यावा लागत नाही. मल निर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने, रोज रोज आंघोळ केल्यानंतर वरचा मळ जातो बरं का. जलस्नानम दिने दिने,
रोज रोज आंघोळ केली तर वरचा मळ जातो, पण गीतारूपी गंगेमध्ये स्नान केलं तर अंतर्मळ जातो, सगळ्या दोषाची निवृत्ती होते. असा भगवद्गीता ग्रंथ परिपूर्ण अध्याय, 18 अध्याय, 700 श्लोक भगवंतानी आजच्याच दिवशी 45 मिनिटात अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगितलं. परिपूर्ण ग्रंथ त्या ठिकाणी अर्जुनाने जेव्हा गीता ग्रंथ श्रवण केला, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, काय झालं? नष्टो मोह, सगळा मोह नष्ट झाला अर्जुनाचा. आणि मग सगळं त्या ठिकाणी पाठीमागचं जे होतं, हे माझे ते माझे, यांना कसं मारू, पाप लागल, माझेच भाऊ ये, यांना मारल्यानंतर दोष लागेल, सगळं नष्ट झालं. आणि मग त्या ठिकाणी आता अर्जुनाने हातामध्ये गांडीव धनुष्य घेतलं. भगवंता, आता तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयारी. देवा, आता सांगा मी काय करू. आणि मग भगवान परमात्मा अर्जुनाला सांगायला लागले. आता पुढं काय करणार होते तर नेमकं देव बोलले, अर्जुना काय सांगायचं ते उद्या सांगतो, कारण आज तर 11 वाजले. आता पुढचं चरित्र वाटलं होतं आज अर्जुनांचं चरित्र पूर्णत्वाकडे जाईल, पण अजून तर काही मुख्य भाग राहिले अर्जुनांचे, तेवढे त्या ठिकाणी राहिलेलं उर्वरित चरित्र उद्याला पाहण्याचा प्रयत्न करूया. विस्तारानं भक्तराज अर्जुनांचं चरित्र आपलं या ठिकाणी दत्तात्रय भगवंत मला जसं जसं त्यांच्याकडून प्रेरणा भेटती, मला ज्या ज्या कथा दिवसभर महात्म्यांच्या मुखातून जे जे त्या ठिकाणी आठवतं, ग्रंथ वाचनातून त्या ठिकाणी प्रगट होतात, ज्ञानेश्वरीतून त्या त्या कथा अर्जुनांच्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतोय. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. संकीर्तन होईल तोपर्यंत आरती लावा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबारा